प्रोटेक्ट करत असतात आणि चांगलं वाईट का शिकवत असतात. तर त्यांना वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कायम ते सोबत राहू शकत नाही. तर आपल्याला ह्याच्यातून काहीतरी शिकायला मिळावं याच्याकरता ते शिकवत असतात. म्हणजे हा प्रसंग मी पहिल्यांदाच अनुभवला की मी कधीच घर सोडून आणि आई वडिलांना सोडून कुठंच राहिली नाही, पण पहिल्यांदाच राहिले आणि ह्याच्यातून मला बरेचसेच अनुभव मिळाले. हा प्रसंग माझ्यासाठी भावनिक. ज्यावेळेस ते मला सोडून येत होते माझे आई बाबा, त्यावेळेस ते सुद्धा माझ्यासाठी रडत होते. म्हणजे ते आपलं भावना व्यक्त करत नाहीत, दाखवत नाहीत, पण आपल्या आई वडिलांचं आपल्यावर प्रेम नसतं हे असं कधीच नसतं. ते दाखवत नाहीत पण ते आपल्यावर प्रेम करत असतात, पण आपल्या चांगल्यासाठी ते आपल्यावर रागवत असतात. बरोबर. म्हणून मला जर मी या ठिकाणी आज आहे किंवा मला अजून यशाचं शिखर गाठायचं ते माझ्या स्वतः करता नाही. मला फक्त कोणी मला मोठं म्हणावं किंवा कोणी माझा सन्मान करावा किंवा दुसऱ्यांकरता मला नाही मोठं व्हायचं. तर मला माझ्या आई वडिलांच्या नजरेमध्ये आणि मला माझ्या वडिलांच्या ज्या अपेक्षा आहेत ते पूर्ण करण्याकरता मी आतापर्यंत जे करत आले ते फक्त त्यांच्यासाठी करत आले. मला याच्यातून स्वतः कधीच वाटलं नाही की मला लोकांनी मान द्यावा किंवा लोकांनी मला मोठं समजावं किंवा मोठ्या ठिकाणी ठेवावं, पण मला फक्त त्या ठिकाणी पोचायचं फक्त माझ्या आई वडिलांसाठी. रामकृष्ण हरी. मी हरिभक्तीपरायण अमृता महाराज सातारकर ओम साई क्रिएशन या परिवारामध्ये सहर्ष स्वागत करते. आज आपण आहोत फलटण मधील खुंटे या गावी. वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन, प्रवचन, कथा आणि मुलींची वारकरी शिक्षण संस्था सांभाळणाऱ्या युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण डॉक्टर नम्रता महाराज कर्वे यांच्या घरी त्यांच्याशी आपण आज दिलखुलास गप्पा मारणार आहोत. आज ही जी संकल्पना होती मोठ्या मोठ्या कीर्तनकारांच्या मुलाखती घ्यायच्या, कलाकारांच्या मुलाखती घ्यायच्या, त्यांना व्यक्त होण्याकरिता एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं, यासाठी मला ओम साई क्रिएशन या यूट्यूब चॅनलने खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. त्यांचे मी मनापासून आभार मानते. तसेच ज्या ज्या कीर्तनकारांनी आत्तापर्यंत इथे वेळ दिला त्यांचे आभार मानते. आणि प्रथम मी नम्रताईंचे स्वागत करते. त्यांनी ही वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. आणि तुम्ही आपली ओळख करून द्यावी. रामकृष्ण हरी. मी युवा कीर्तनकार नम्रता महाराज कर्वे, डॉक्टर नम्रता महाराज कर्वे. मी लहानपणापासून कीर्तन करते आणि ओळख तशी बघायला गेलं तर बाल कीर्तनकार म्हणून आता माझी लहानपणापासूनची ओळख आहे. संस्थाबद्दल तसं बघायला गेलं तर मुलींची मोफत माऊली वारकरी शिक्षण संस्था आपण 2011 पासून ते आतापर्यंत 2011 ते आता 2024 गेले कित्येक वर्ष झालं मुलींची विनामूल्य मोफत वारकरी शिक्षण संस्था आपण राबवत आहोत. म्हणजे तुम्ही संस्था चालकही आहात, कीर्तन करता, प्रवचन करता आणि शिवाय तुम्ही दिंडी चालकही आहात. बरोबर. खरं तर मी एवढी स्वतःला ज्ञानी म्हणून घेत नाही, कारण त्यांच्यापेक्षा मी वयानं लहानच आहे. तरी देखील त्यांना मी प्रश्न विचारणार आहे आज. आणि मुलाखतीमध्ये कसं होतं, विषय हे होत गेले ना, विषय रंगत गेले की काहीही प्रश्न निर्माण होतात. मग कधी कधी उत्तर देणाराच असा होतो की गोंधळात पडतो की मी असं उत्तर काय देऊ. माझ्याकडून असं जर झालंच, नक्कीच तुम्ही मोठ्या मनाने समाधानकारक उत्तर द्या. आता वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही कीर्तनकार म्हणून आहात, कीर्तनकार म्हणून तुम्ही फिरताय, एक नावलौकिक तुम्हाला कीर्तनकार म्हणून आहे. तर कीर्तन यामध्ये तुम्ही कशा गेलात? तसं बघायला गेलं तर वयाच्या 5व्या वर्षापासून मी कीर्तन करते. आता तिकडं जाण्यामागचा माझा प्रवास म्हणजे आमची जी फॅमिली आहे तर घरचं कुटुंबातील वातावरण जे म्हणतात ना, माझ्या वडिलांची मिरासी ग देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. आमची ही 7वी पिढी आहे की वारकरी आणि माळकरी. म्हणजे 7वी पिढी गेले 7 पिढ्या झाले आमच्या घरामध्ये भगवंताची सेवा आणि वारकरी आणि माळकरी आमची कुटुंबाची परंपरा आहे. आणि लहानपणापासून तसं बघायला गेलं तर वडील भारुडकार आहेत आणि ते भारुड करायचे तर त्यांच्यासोबत लहानपणी मी
जायचे. आधी मी भारुड करत होते, आधी भारुड करत होते, त्याची भारुडाची आवड, आणि भारुड करत असताना कीर्तनाची आवड निर्माण झाली आणि मग माझा तो प्रवास पुढे चालू झाला. मग पहिलं कीर्तन कोणत्या वर्षी केलं होतं? पहिलं कीर्तन मी वयाच्या 5व्या वर्षी, आणि तसं बघायला गेलं तर मी पहिलं कीर्तन पायीवारीमध्ये लोणंद या ठिकाणी पहिलं कीर्तन मी केलं पायीवारीमध्येच. आणि अभंग वगैरे काय, आणि ते कीर्तन केलं होतं त्यामागे गुरु कोण होते? बरोबर आहे. अभंग म्हणजे पंढरीच्या पायीवारीमध्ये कीर्तन आहे, आणि अभंग पण होता पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कणकरी तीर्थव्रत. म्हणजे पायीवारीमध्ये पायीवारी काय असते आणि पायीवारीचं फळ काय, की जोपर्यंत तुम्ही पायीवारी करत नाही, जोपर्यंत तुम्ही त्या वाटेवरती जात नाही, म्हणजे म्हणतात ना की तुम्ही इतर कितीही तीर्थक्षेत्र करा, पण पंढरपूरच्या पायी वारीमध्ये एक पाऊल टाका, तर अनेक तीर्थक्षेत्र केल्याचं फळ हे तुम्हाला एक पाऊल पायीवारीमध्ये टाकलेलं मिळतं. तर असा हा वारीमध्ये वारीचा आनंद, तर तुम्ही जर आलात तर आनंद बघायला गेला तर स्वर्गामध्ये पण एवढा आनंद नाही एवढा त्या पायीवारीमध्ये आनंद मिळतो. म्हणजे वारीतच तुम्ही पहिलं कीर्तन केलं होतं? बरोबर. आणि तुम्ही म्हटलात की गुरु तुमचं की मार्गदर्शन, लहानपणापासून मला तसं मार्गदर्शन करणारे माझे वडील नेहमी मला मार्गदर्शन करत आलेत आणि अजूनही करतात. आणि याच्यासाठी प्रेरणा कोणाकडून मिळाली तर मोठं याच्या मागं जर मी आज इथं आहे, म्हणतात ना की माणूस यशाच्या शिखरावरती गेला तर कळस गाठला की लोक पाया विसरतात, तर महत्वाचं ज्यांच्यामुळे मी आज यशाच्या कळसावर यशाच्या शिखरावर आहे ते माझे आदरणीय गुरुवर्य तुकाराम महाराज उराडे, म्हणजे आपले नामदेव आप्पा शामगावकर यांचे अत्यंत जवळचे आणि अत्यंत प्रिय असणारे शिष्य उराडे महाराज, तुकाराम महाराज उराडे यांची लहानपणापासून म्हणजे कीर्तन मला करायचंय. मी माझ्या वडिलांना देखील म्हटलं की मला कीर्तन यांच्यासारखंच कीर्तन करायचंय. तर हा एक माझा लहानपणी, त्यावेळेस लहानपणी 5व्या वर्षाच्या मुलाला काय कळतं की काय करायचंय, पण हे जे करतायत ना उराडे महाराजांच्या, मी कीर्तनाला गेले, मला हे महाराज कीर्तन करतात तसंच कीर्तन करायचं. तर हा मोठं त्याच्या मागचं एक मोठं म्हणजे प्रेरणा उराडे महाराजांकडून. हा बरोबर. आणि शिक्षण वगैरे कुणाकडून? कीर्तनाचं वडिलांकडून. कीर्तनाचं शिक्षण त्यांनी देखील मला भरपूर शिक्षणाचं नेहमी जेव्हा जेव्हा मला काही कीर्तनाचे प्रश्न असतील, कीर्तनातून कोणते अभंग कसे सोडवायचे, कोणतं चिंतन दृष्टांत, हे सगळं ज्ञान मला उराडे महाराजांकडून मिळालं. पण त्याच्याबरोबर नेहमी मला मार्गदर्शन की असं नाही, हे असं करायचंय, ते तसं करायचं, नेहमी माझ्या मागं माझ्या वडिलांचं सहकार्य मला, की मी जे आता इथं आहे ते माझ्या वडिलांमुळे. मग पहिल्यापासून जेव्हापासून तुम्ही कीर्तन करताय तेव्हापासून कीर्तनासाठी तुम्ही साधना काय काय केली होती? कीर्तनासाठी साधना तसं बघायला गेलं तर माझी आई आहे, साधना म्हटलं तर तिथूनच चालू झालं असं म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे माझी आई, मी ज्यावेळेस पोटामध्ये होते तर मला वाटतं की 3 महिन्याचे 1.5 महिन्याचे, तर आई 1.5 महिन्याची असताना मी पोटामध्ये, तर आईनं पायीवारी केली माझ्या, आणि मला वाटतं की त्याचं फळ कुठंतरी आज. आणि त्याचबरोबर महत्वाचा म्हणजे माझं जीवन बदलून टाकणारा किंवा एक त्यामार्फतच माझं आयुष्य बदलून गेलं असा आयुष्य बदलणारा क्षण असं म्हणता येईल, टर्निंग पॉइंट. तर तो बघायला गेलं तर 9 महिन्याचे असताना मी, म्हणजे 9 महिन्याचीच, आणि काशी आपलं तीर्थक्षेत्र आहे, तर आमचे असणारे जे पप्पांचे गुरुबंधू आहेत आमचे जाधव महाराज आहेत, तर त्यांनी काय केलं की लहान मुलाला जसं आपण वरती लाडात वरती टाकतो आणि त्याला असं आपण खेळवत असतो, तर त्यांनी असं मला वरती टाकलं आणि त्रिवेणी संगम आहे, तर मी त्या त्रिवेणी संगमामध्ये पडले. आता माझी मम्मी पप्पा तर लागले ओरडायला की माझी मुलगी, म्हणजे सगळं शोधायला लागले ना की अचानक काय झालं की मुलगी सापडत नाही, किती केलं तर आई वडिलांचं प्रेम असतं आपल्या मुलावर, आणि 9 महिन्याचं बाळ म्हणजे त्याला पोहता येते का काय नाही. मग सगळे असा आरडाओरडा चालू झाला, माझी आई रडत होती. मग अर्धा तासाने मी त्या महाराजांच्याच पायात आले, त्यांना सापडले, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मी हसत होते आणि पाण्याचा एक थेंबही तोंडात नव्हता. म्हणजे देवाचीच कृपा. म्हणजे आणि तसं बोलायला गेलं तर ती गंगा माता होती की तिनंच मला सांभाळलं आणि तिनंच माझ्यामध्ये विद्या प्रगट करून, किंवा सरस्वती माझ्यामध्ये अवतरली असं बोलता येईल. की या नवरात्र उत्सव आता येतोय, तर एक
देवीचा किंवा एक मातेचा अवतार घेऊन तिनं मला पाण्यामध्ये सांभाळलं आणि सांभाळ करून मला सुखरूप पाठवलं असं बोलता येईल. खूप छान प्रसंग आहे, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात असं घडत नाही. आणि अर्धा तास एखादं बाळ पाण्यामध्ये राहतं 9 महिन्याचं, ही कुठेतरी दैवयोग आहे तुमच्या पाठीशी, म्हणून हे झालं. कुटुंबातील तुम्ही म्हणताय की 7 पिढ्यांपासून आमच्याकडे माळकरी आहेत. आता आई ही होती, वडीलही होते, बरोबर. म्हणून तुमच्या कुटुंबाला पूर्णपणे वारकरी संप्रदायाची एक पार्श्वभूमी लाभली. आता ज्यावेळी म्हणजे वडिलांना तुमच्या संस्था टाकण्याचं एक म्हणतो ना आपण कुठेतरी इन्स्पिरेशन मिळालं असणार. संस्था चालक मुळात तुम्हीच आहात, बरोबर आहे. तुम्हीच पाहताय. मग काय अशी घटना एखादी कोणती घडली असावी की तुम्हाला असं वाटलं की मला संस्था टाकायची आणि ती पण मुलींची आणि मोफत? बरोबर आहे, तुम्ही म्हणजे बरोबर प्रश्न विचारला की संस्था, मुलींची मोफत संस्था. आता जर बघायला गेलं तर संस्था भरपूर ठिकाणी आहेत, पण मोफत संस्था जास्त करून कुठं बघायला नाहीयेच. तर हा संस्थेचा जो उपक्रम आहे किंवा संस्थेमार्फत आपण लोकांची कशी सेवा करू शकतो, तर ज्या वेळेस आमची परिस्थिती गरीब होती, म्हणजे आम्ही आता तर सुखाचे दिवस बघतोय, पण आमच्या आई वडिलांनी ते दिवस भोगलेत की बाबा वाईट दिवस काय असते, गरीब परिस्थिती काय असते हा मला माहित नाही, कारण आमच्या आई वडिलांनी आमच्यासाठी सगळं करून ठेवलं. पण हा संस्थेचा उपक्रम त्यांच्या डोक्यामध्ये कसा आला, मी लहान होते तर ज्यावेळी आमच्या वडिलांना की कीर्तन शिकायचे, भारुड शिकायचे, पण तुम्हाला मी आता सांगितलं की संस्था मोफत कोणी मोफत संस्था चालवत नाही. तर मग शिकायचंय तर तुमच्याकडे पैसे असतील तर शिकायला या, नाही तर आम्ही तुम्हाला शिकवणार नाही. आणि त्यांना एक पायवारीला जायचं होतं, पण जी दिंडी चालक आहेत, दिंडी मालक आहेत, बिना पैसे घेता तर कोणी दिंडीला नेत नाही. आता बघायला गेले तर बिशी लागतेच दिंडीमध्ये. तर मग ते आमचे वडील आहेत, ते लोकांना म्हटलं की मी हवं ते काम करतो, पडेल ते काम करतो, स्वयंपाक करतो, भांडी धुतो, पण मला पायवारीला घेऊन जा. तर असं म्हटल्यानंतर की त्यांना कुठंतरी जाणवलं की बाबा की हा जो प्रसंग आहे की आपल्यावरती आला, की आपल्याकडे पैसे नसताना आपल्याला एवढं भोगावं लागलं. मग समाजामध्ये अशी पण भरपूर मुलं आहेत, अशी भरपूर गरजू मुलं मुली आहेत की त्यांना शिकण्याची इच्छा आहे, बुद्धिवान पण भरपूर आहेत, पण आर्थिक परिस्थिती ते हिरावून घेतं की भरपूर त्यांना शिकण्याची इच्छा असते, भरपूर त्यांना तिथपर्यंत पोहोचायचं असतं, पण पैसा मध्ये येतो की पैसा नाही तर पुढचं काम होत नाही. तर म्हणून आमच्या वडिलांनी की बाबा माझी मुलगी कीर्तन करते तर हिच्यासारख्या अनेक मुली आपण कीर्तनकार बनवू शकतो आणि त्यांना समाजामध्ये लढण्याकरता आपण एक प्रोत्साहन देऊ शकतो. तर असा हा उपक्रम त्या दृष्टिकोनातून आपण चालू केलेला. तुम्ही मुलींकडून फी घेत नाही. हां, तर मग आता संस्थेचा सगळा खर्च कसा भागतो? कारण मुली सांभाळायच्या आहेत तुम्हाला. आता जेवढ्या मुली असतील त्यांचं सगळं तुम्हीच करता, मग एवढा खर्च कसा? आता संस्थेचा खर्च बघायला गेलं तर मी स्वतः कीर्तन करते, तर कीर्तनाच्या माध्यमातून येणारं जे मानधन आहे तर आपण ते मानधन स्वतः करता न वापरता आपण ते आपल्या पूर्ण संस्थेकरता वापरलं जातं. आणि अजून संस्थेमध्ये 40 ते 50 मुली आहेत, तर तेवढ्या मानधनातून भागणं तर शक्यच नाही. तर अजून आमचं जे गोरगरिबांच्या कल्याणाकरता आम्ही माऊली गार्डन मंगल कार्यालय आपलं स्वतःचं कार्यालय आहे, त्याचबरोबर आपलं हॉटेल माऊली धाबा असं हॉटेल आहे. तर अल्पशा दरामध्ये आपण लोकांपर्यंत ह्या सेवा पोहोचवण्याचं काम करतो आणि त्याच्यातून येणारं जे मानधन आहे त्याच्यातून हा आपला संस्थेचा खर्च केला जातो. मग संस्थेमध्ये मुलींसाठी कोणते कोणते उपक्रम तुम्ही राबवता? आता संस्थेमध्ये मुलींसाठी बघायला गेलं तर मुलींसाठी आपण कीर्तनाचं शिक्षण आहे, कीर्तनाचं, त्याचबरोबर रोज नित्यनेम ज्ञानेश्वरी वाचन असतं, हरिपाठ असतो, त्याचबरोबर श्लोक पाठांतर असतं, त्याचबरोबर रोज मृदंग वाजवतात मुली, सुंदर गायन करतात, हार्मोनियमचं शिक्षण आहे. त्याचबरोबर एवढंच न ठेवता आमच्या सगळ्या मुली, संस्थेतल्या सगळ्या मुली क्रीडामध्ये पण उत्तमरित्या, म्हणजे आता स्पर्धा झाल्या तर त्याच्यात दरवर्षी त्यांचा नंबर, पहिला नंबर, दुसरा नंबर, म्हणजे इतर क्षेत्रामध्ये देखील आमच्या मुली सहभागी असतात. म्हणजे फक्त पारमार्थिक क्षेत्रामध्ये शिकताय तर तेवढंच मर्यादित न राहता की मुली काय करू शकतात हे आपण दाखवू शकतो जगाला. आणि संस्थेच्या माध्यमातून खूप उत्तम रीतीने तुम्ही दाखवताय. कीर्तनकार म्हणून फिरत असताना
एक महिला म्हणून हा प्रश्न तयार होतो की तुम्ही स्त्री म्हणून कोणत्या कोणत्या अडचणी आत्तापर्यंत फेस केल्या आहेत? एक महिला कीर्तनकार, महिला संस्था चालक. तसं बघायला गेलं तर माझ्या बरोबर नेहमी माझ्या वडिलांचं मार्गदर्शन आणि आई वडिलांची साथ, म्हणजे मी लहानपणापासून कीर्तन करते, तर लहानपणापासून माझ्या बरोबर माझे आई वडील कीर्तनाला सोबत असतात. तर जास्त करून कठीण परिस्थितीला सामोरी जायचं असेल किंवा कोणतंही सामाजिक अडचणी आल्या तर त्याला मला प्रोटेक्ट करून माझ्या आई वडील नेहमी सामोरे गेलेत. पण तसं प्रसंग आला तर असे भरपूर प्रसंग येतात की काही ठिकाणी असं होतं की कीर्तनाला जायला उशीर झाला असेल, अडचणी वाटेत जाताना अडचणी भरपूर येतात, जाताना अडचणी भरपूर असतात. त्याचबरोबर समाजामध्ये वेगवेगळ्या विचारांची लोक असतात. आजकाल म्हणजे लोकांना काय वाटतं की कीर्तन, भजन, संप्रदाय, परमार्थ अशा मानणारी लोक आणि अमानणारी लोक, म्हणजे मानणारा वर्ग पण आहे आणि न मानणारा पण वर्ग आहे. तर ह्या दोन्हींना कीर्तन एक समाजाचा जबाबदार नागरिक म्हणून सामोरे जावं लागतं. तर अशा वेळी लोकांना हवे ते प्रश्नाची उत्तरं देणं किंवा लोकांच्या समस्यांवर समाधानकारक उत्तरं देणं हे त्यांना अपेक्षित असतं. मग असे भरपूर प्रसंग आहेत, असे भरपूर अनुभव आहेत की लोक आपल्याकडे समस्या घेऊन येतात आणि आपल्याकडं अशी कोणती एखादी अडचण असेल की ज्यावेळी तुम्ही डिमोटिवेट झालाय आणि संस्थेच्या बाबतीत काही प्रसंग असा घडला असावा, आता लहान मोठा, तुम्हाला कोणता सांगायला आवडेल? डिमोटिवेट करायला आपण म्हणतो ना की हे खूप मोठं आहे, मी निभावू शकेन का, किंवा आपण खूपच मोठा म्हणतो ना, आपण जबाबदारी खूप मोठी घेतली. बरोबर आहे. नाही तसं बघायला गेलं तर आपण विनामूल्य संस्था चालवतोय, मोफत. तसं डिमोटिवेट करणारा म्हणता तर नाही येणार, मोटिवेटच करून गेला तो प्रसंग. पण तसं बघायला गेलं तर या माध्यमातून कीर्तन करत असताना मोफत संस्था आपल्याला चालवायची. तर प्रसंग असा की अडचणी येतात त्या आर्थिक, म्हणजे पैशाच्या अडचणी, की बाबा जोपर्यंत आपलं कीर्तन चालू आहेत किंवा इतर आपलं कार्यालय असेल, हॉटेल असेल चालू आहे, पण असं नाही की 12 महिने चालू आहे असं तर नसतं. मग सामोरी कोणत्या अडचणीला जावं लागतं तर त्या आर्थिक अडचणींना, फायनान्शियल. तर तेव्हा असं कुठंतरी वाटतं की बाबा आपण मोफत संस्था चालवतोय, तर कधी कधी वाटतं की अशा अडचणी आपल्याच का वाटेला येत आहेत, मग देव आपली परीक्षा बघतोय का. पण असं होतं की कधी कधी असं होतं की बाबा नको आता हे सगळं सोडून. आणि कधी कधी असं होतं की मुली त्रास देतात, प्रवास ट्रॅव्हलिंगचा आहे, कीर्तनाचा आहे, कीर्तनाचा अभ्यास आहे, मुलांचा, शिवाय मुलींचा अभ्यास पण मीच घेते, त्यांना सगळं काही शिकवण्याचं असते मी बघते. ट्रॅव्हलिंग आहे, कीर्तन आहे, शिवाय माझं पण एज्युकेशन चालू आहे. तर एवढा सगळं लोड आला की असं वाटतं कुठेतरी हे सगळं सोडून द्यावं, कुठेतरी थांबावं. आणि आर्थिक परिस्थिती कुठेतरी हलाखीची चालली आहे असं की असं वाटतं की नको हे सगळं. पण कुठंतरी मग ते म्हणतात ना की देवच आपल्याला आशेचं किरण दाखवतो. आणि असं झालं की देव असं पुढे एक नवीन मार्ग दाखवतो की बाबा ते आपल्यासाठी काहीच नाही. आणि समाजामध्ये आपण बघायला गेलं ना तर अशी लोक भरपूर आहेत की त्यांना बाबा हात नाहीत, पाय नाहीत, कुणाला दिसत नाही, तरी सुद्धा ते जिवंत आहेत आणि तरी सुद्धा ते आनंद त्यांच्या चेहऱ्यावर बघितलं तर स्माइल असते. मग ते आपल्याला जगण्याचा एक मार्ग दाखवून जातात की बाबा त्यांना काही नसताना सुद्धा ते एवढं सगळं करू शकतात. मग आपण तर धनधाकट आहे, मग आपण का डिमोटिवेट व्हायचं, आपण का मागं पडायचं. मग परत देव आपल्याला एक नवीन मार्ग दाखवतो आणि अज्ञानी अंधकारातून ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेण्याचं काम हा देव करत असतो. मग आता एवढ्या वारकरी संप्रदायामध्ये घट्ट पाया असणाऱ्या तुम्ही कुटुंबात जन्माला आला, तरी तुम्ही मेडिकल मध्ये का करिअर केलं? तसं बघायला गेलं तर मला लहानपणापासून माणसाचं ड्रीम असतं, स्वप्न असतं की बाबा मला असं व्हायचंय आणि आपण तेच स्वप्न रंगवत मोठं होत असतो. तर मला काय वाटलं की आपण लोकांचं म्हणणं असतं की कीर्तन क्षेत्रामध्ये आहेत, पारमार्थिक क्षेत्रामध्ये आहेत, धार्मिक कार्यात आहेत, तर इकडं जो समाज आहे, महाराज मंडळी असतील, तर ते शिक्षणाच्या बाबतीत कमी असतील. लोकांना लोकांना ज्ञान देत आहेत, पण शिक्षण कुठेतरी, कारण एवढ्या सगळ्यातून शिक्षणाकरता टाइम काढणं खूप डिफिकल्ट आहे. पण याच्यातून
मला एकच जगापर्यंत पोहोचवायचं होतं की कीर्तन करून आपण एज्युकेशन देखील आपलं कम्प्लीट करू शकतो. आणि डॉक्टर होण्यामागचं कारण काय की परमार्थाची आणि सायन्सची सांगड ही मी एकत्र घालू शकते आणि सायन्स आणि परमार्थ काय हे लोकांपर्यंत पोहोचवू शकते. मग आता तुम्ही ती सांगड घालताय, तुम्ही इतर तरुण तरुणींना कशा उपदेश कराल की अध्यात्मही जोपासायचंय आणि सायन्सही जोपासायचं? बरोबर आहे. आता बघायला गेलं ना तर आजची जी पिढी आहे ती बघायला गेलं तर अंधश्रद्धेच्या अधीन आहे, व्यसनाच्या अधीन आहे. आजचा जो युथ आहे तो बघायला गेलं तर आपल्या मोठ्यांचा आदर करत नाही, सन्मान करत नाही. म्हणजे सगळं काही त्यांना जागेवरती मिळतंय. पहिलं कसं असायचं की कष्ट करायचं आणि मग ते भेटत होतं. पण आजकाल झालंय काय की तरुण पिढींना सगळं जागेवर मिळतंय. त्यामुळं की झालं काय की एक कष्ट करा, शिका किंवा परमार्थ क्षेत्रामध्ये जर बघायला गेलं तर आपला धर्म जोपासणं, आपला संप्रदाय वाढवणं हे मी का करते तर सुरुवात करायची हे दुसऱ्या तिसऱ्यापासून नाही तर सुरुवात स्वतःपासून करा तर आपण दुसऱ्याला सांगू शकतो ना. म्हणून मी हा की डॉक्टरी करायची आहे. कारण लोकांना वाटतं की माणसाचं असणं त्याच्या दिसण्यावर असतं. बरोबर. पण मी दिसतोय कसा याला महत्व नाही. मी माणूस म्हणून आहे कसा. आणि आपण चार चौघामध्ये आपल्या दिसण्यावरून उठून नाही दिसू शकत. आपले विचार आणि आपली विचार करण्याची पात्रता किती मोठी आहे हे माणसाला मोठं बनवतं ना की माणसाचं दिसणं. बरोबर आहे. म्हणून मी युथला एकच सांगू शकते की समाजामध्ये वावरत असताना एक बरोबर आहे हे जनरेशन सायन्सचं आहे. सायन्स विज्ञान हे बरोबरच आहे. विज्ञानला आपण काही नाकारू शकत नाही. पण विज्ञान जिथं थांबतं तिथून परमार्थ चालू होतो, तिथून संप्रदाय चालू होतो. ज्या वेळेस आपण डॉक्टरकडे जातो, आपले पेशंट इमर्जन्सी ऍडमिट असू द्यात तर डॉक्टर सुद्धा म्हणतात की आता आमचे सगळे प्रयत्न थांबवलेत, आता तुम्ही प्रार्थना कोणाला करा? देवाला करा. म्हणजे जिथं सायन्स थांबतं तिथं परमार्थ अध्यात्म चालू होतं. मग हा विश्वास की डॉक्टर असून सुद्धा आपण डॉक्टरांना देव मानतो पण डॉक्टर सुद्धा देवाचं अस्तित्व नाकारत नाहीत. पण आता झालंय काय आणि लोकांचा समज असा आहे की जगामध्ये देवाला मानणारी पण लोक आहेत आणि देवाला न मानणारी पण लोक आहेत. ज्याप्रमाणे हवा आहे, हवा दिसते का? नाही दिसत, पण ते आहे ना. त्याचबरोबर घुबड आहे, घुबडाला सूर्य दिसत नाही, ते सकाळ पाहू शकत नाही. म्हणजे सकाळ नाही का? सूर्य नाही का? सूर्य आहे पण तुला ते दिसू शकत नाही. त्याप्रमाणे देव आहे पण देव पाहण्याची पात्रता, देवा बघण्याची नजर ही देवानं चांगल्याच लोकांना दिली आहे. खरे. जो खरा ज्ञानी आहे, जो खरा आपल्या संप्रदायाला आपल्या धर्माला चालून राहणारा मनुष्य आहे त्यालाच देव दिसणार आहे. बरोबर आहे. जो अधर्मी आहे त्याला देव नाही दिसू शकत ना. डोळे तेवढे पूर्वी. बरोबर आहे. मग हे की देव नाही म्हणतात लोक. म्हणून लोकांपर्यंत आपला संप्रदाय. पण कसं होतं माहितीये का, देव नाही हे का लोक म्हणतात कारण एखादा भजन करतो, एखादा माळ घालतो त्यावेळी म्हणतात देव नाहीये. पण अंधश्रद्धेच्या आहारी गेलेला पण तोच समाज आहे. बरोबर. अंधश्रद्धा आणि वारकरी संप्रदाय याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, आजकाल भरपूर अशी पिढी आहे की अंधश्रद्धा एवढं अंधश्रद्धेचं जगामध्ये वाढलेलं आहे की कशाचे काही लोक अंधश्रद्धा करतात की देवाचं नाव. काही समाज असा पण आहे की देवाच्या नावावर की भरपूर अशा आपण पाहिले की देवाच्या समोर बकरे कापत असतील. देवाच्या समोर देव हे कधीच मागत नाही. हे लोकांची आवड आहे आणि लोक आपल्या आवडीसाठी देवाचं नाव देऊन काही करू शकतात. बरोबर. मग अशा या समाजाला तुम्ही खरं अध्यात्म वाचा. तुम्ही अध्यात्म आपल्या पुराणामध्ये काय लिहिलंय, आपलं ग्रंथ काय सांगतंय. आपले भरपूर असे ग्रंथ आहेत, कोणत्याच ग्रंथामध्ये असा उल्लेख नाही की देव मांसाहार मागतो, देवाला असं लागतं. अजिबात कोणत्या ग्रंथामध्ये नाही.
आणि व्यसनाचं म्हटलं तुम्ही हा. तर आत्ता बघायला गेलं तर आपला जो तरुणच पिढी आहे की मी आता आपण कीर्तनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो, तुम्हाला पण माहित आहे. तर आत्ता बघायला गेलं तर 8वीची मुलं, लहान 8वीचा मुलगा आहे, तो मुलगा दारू पितोय, तो सिगारेट ओढतोय. मग याला कुठंतरी घरातलं पण जबाबदार आहेत ना. बघायला गेलं तर आपल्या घरामध्ये कसं वातावरण आहे, तुम्ही घरामध्ये मुलांसमोर काय करताय, कसं राहताय, कसं वावरताय, कसं बोलताय, त्यांना कोणती फ्रीडम तुम्ही देताय त्याच्यावर पण अवलंबून आहे. ज्या वेळेस तुमचा मुलगा चूक करतोय, तुम्हाला हे दिसतंय की तो चुकीचं करतोय. एखादा मुलगा शाळेत गेला आणि शाळेतून त्यांनी चोरून जर समजा एखादा पेन्सिल आणली, एखाद्या कुणाचा पेन आणला, तर तुम्ही त्याचं दप्तर चेक केलं तर तुम्ही म्हणायला पाहिजे बाळा कुणाचा पेन तू चोरून आणलाय. पण तुम्ही तिथं दुर्लक्ष करता आणि मग असंच त्याला सवय लागते मोठमोठ्या चोऱ्या करायची आणि पुढे तो जाऊन मोठा चोर होतो. तसं एखादा मुलगा तुम्हाला दिसतंय की बाबा हा चुकीच्या मार्गाने चाललाय, की चुकीचं काहीतरी काम करतोय, तर पहिल्याच वेळेस तुम्ही तिथं त्याला थांबवायला पाहिजे. तुम्ही जर तिथं थांबवलं नाही तर त्याला ते अजून करायला मोटिवेट होतो की मला घरातले काहीच बोलत नाहीत, म्हणून तो पुढे जाऊन अजून त्या मार्गाला लागतो आणि अजून व्यसनाच्या नादी लागतो. मग मला कुठंतरी वाटतं की आपल्या घरातले जबाबदार आहेत. जर आई वडील मुलांवर जे संस्कार करत असतात ती मुलं शिकत असतात. म्हणून मोठी जबाबदारी महत्वाचं जर या मध्ये कोणाचं जर महत्वाचं काम असेल तर ते आई वडिलांचं आहे, की आई वडिलांनी आपल्या मुलांना चांगलं वाईट शिकवणं गरजेचं आहे. आता वारकरी संप्रदायाबद्दल तरुणांनी मनात कोणत्या गोष्टीची जोपासना केली पाहिजे, की वारकरी संप्रदाय काय तरुणांसाठी? आता तसं बघायला गेलं तर मी स्वतः तुम्हाला सांगितलं की लहानपणापासून वयाच्या 5व्या वर्षापासून कीर्तन करते. तर वारकरी संप्रदाय हा आतापर्यंत तरुण पिढीला देखील वाटतंय की हा वारकरी संप्रदाय भजन कीर्तन म्हणजे वयस्कर मंडळींनी म्हाताऱ्या माणसांनी करण्याची गोष्ट आहे. आम्ही तरुण आहे, आम्ही काय करू, आम्ही कधी करू, आम्हाला शिकण्याचं वय आहे, आम्ही शिक्षण घेण्याचं वय आहे, आमची पिढी म्हणजे आम्ही फुल फ्रीडम मध्ये, आम्हाला असलं करण्याची गरज नाही, अशा लोकांचे विचार आहेत आत्ताच्या तरुण पिढीचं. तर मला एकच सांगायचंय की तुम्हाला इथं येणं का गरजेचं आहे. मला का असं वाटतं की तरुण पिढी देखील यात आली पाहिजे, की म्हणतात ना की इवलेस्य रूपाला लावेले द्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी. ज्याप्रमाणे वयस्कर मंडळी हे पाया बनतील, ते बीज रोवण्याचं काम करतात, पण ते फुलवण्याचं काम कुणी करायचंय? तरुणांनी करायचंय. ज्याप्रमाणे एखाद्या वयस्कर मंडळीने ते बीज रोवलंय, पाया रचलेला आहे, पण त्याच्यावर कळस शिखर बनण्याची जबाबदारी आपली आहे. हे वयस्कर मंडळींनी चालू केलंय, पण ते जबाबदारी ते नाही पार करू शकत ना, त्यांचं वय झालंय. मग त्यांची जी परंपरा आहे ती आपण जोपासली पाहिजे ना. आणि परंपरा त्यांचीच नव्हे तर ही वारकरी संप्रदाय, धर्म, संस्कृती, त्याचबरोबर अध्यात्म, परमार्थ ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे. हे आपल्या महाराष्ट्राची जर ओळख असेल तर ही परमार्थ संप्रदाय आणि संतांचा महाराष्ट्र, साधू संतांचा महाराष्ट्र, आपले ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत, त्याचबरोबर नामदेवराय आहेत आणि एवढेच नव्हे भरपूर संत मंडळी, संतांनी हा पाया रचलेला आहे. आणि संतांनी रचलेला पाया त्याच्यामुळे आपण आपलं महाराष्ट्र ओळखला जातो की संतांची भूमी म्हणून हा महाराष्ट्र. आणि तोच जर आपण कुठंतरी आपल्या तरुण पिढीकडून हे नाव जर मिटत चाललं असेल तर आपण का त्याच्यामध्ये पडू नये, आपण का जगाकरता मोटिवेट करू शकत नाही की बाबा आपला एवढंच नाही, शिक्षण तर देखील महत्वाचंच आहे. काहींना असं देखील वाटतं की महाराज कीर्तन करतात, महाराज सामाजिक कार्यात आहेत, महाराज संप्रदाय धर्म याच्याकरता एवढं टाइम घालवत आहेत, तर महाराजांचं शाळा शिक्षण झालेलं नसावं. समाजामध्ये असा समज आहे की तरुणांनी परमार्थ करू नये, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तसं बघायला गेलं तर खरं तर मी म्हणते तरुणांनीच याच्यात आलं पाहिजे, कारण तरला भाग्यवंत नटे हरिकीर्तनात आणि आपुलिया हिता जो असे जागत धन्य माता पिता तयाचे, की ज्या मुलाला आपलं हित कशात कळलं, की आज
नको त्या नादाला मुलं लागतात. हो. बघायला गेलं तर व्यसनाच्या अधीन आहेत, त्याचबरोबर अंधश्रद्धेच्या तर अधीन आहेच आजची पिढी. आणि वेगवेगळ्या आता बघायला गेलं तर वेगवेगळे सोशल मीडियावरती गेमिंगचे सोर्स आहेत भरपूर. तर मला वाटतं की कुठंतरी आजचा जो तरुण आहे ते भरपूर त्याच्या नादामध्ये आहे. तर नको त्या नादाला लागण्यापेक्षा वेळ लावूनच घ्यायचंय तर देवाचं लावून घ्या, परमार्थाचं लावून घ्या. बरोबर आहे. झाला तर चांगलाच होईल ना, उद्धारच होईल. म्हणून कुठंतरी आणि लोकांचं असं म्हणणं आहे की कीर्तनाच्या परमार्थाच्या मार्गाला लागायचं म्हणजे सगळं काही सोडून द्यायचं, किंवा तो शब्द आहे बघा योगी बनायचं. योगी बनणं म्हणजे तुम्ही सगळं काही सोडून द्या, घरदार सोडून द्या, सगळा संसाराचा त्याग करा आणि देवाच्या मार्गाला लागा, असं योग्याची व्याख्या नाहीये. योगी म्हणजे काय? संतुष्टम सततम योगी. संतुष्टम सततम योगी म्हणजे काय की जो व्यक्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये समाधानी असतो. म्हणजे दुःख येऊ द्या तरी पण तुम्हाला त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल, आणि सुख येऊ द्या तरी पण त्याच्या चेहऱ्यावर तुम्हाला आनंद दिसेल, म्हणजे कधी दुःखच दिसणार नाही. म्हणजे योगी कुणाला म्हणायचं की जो प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंदी आहे. योग्याची जर व्याख्या बघायला गेलं तर तो प्रत्येक परिस्थितीमध्ये समाधानी आहे. आणि योगी बनायचं म्हणजे काय की तुम्हाला योगी जर बनायचंय, योगी बनणं म्हणजे काय? समाधानी बनणं. तर तुम्हाला समाधान कशात मिळेल? तर मला लोकांपर्यंत एकच संदेश द्यायचा आहे की समाधान कशात आहे? दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणं आणि दुसऱ्याचं सुख बघवणं. आणि तुम्हाला फक्त काय करायचं की तुमच्या जर आयुष्यामध्ये तुम्हाला वाटलं की मला खूप दुःख आहे, तर एकदा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला असं वाटलं की माझं आयुष्य खूप कठीण आहे, खूप संघर्ष आहे, खूप माझ्या जीवनामध्ये वाईट चाललेलं आहे आणि तुम्हाला त्याच्यात समाधान शोधायचंय, तर तुम्ही काय करा की लोकांमध्ये आपलं समाधान शोधा, लोकांच्या आनंदामध्ये आपला आनंद शोधा. उदाहरण द्यायचं म्हटलं तर मी तुम्हाला साबणाचं देईल. साबण आहे तर साबण काय करतो? मळलेले कपडे स्वच्छ करण्याचं काम करतो. मग मळलेले कपडे स्वच्छ करत असताना साबण देखील आपोआप स्वच्छ होत असतो ना. हो. तसं आपल्या जीवनामध्ये देखील दुःख आहे, आपल्या जीवनामध्ये संघर्ष आहे, पण दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करा, दुसऱ्याला हसवण्याचा प्रयत्न करा, दुसऱ्याला आनंदी करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला देखील आनंद आपोआप मिळत जाईल आणि दुसऱ्याचं जीवन फुलवण्याचं काम करा. आपलं देखील आयुष्य फुलल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे हा आपल्या जीवनामध्ये एक चेंज म्हणता येईल की तुम्हाला परमार्थाच्या मार्फत, संप्रदायाच्या मार्फत एक वेगळंच समाधान, एक वेगळाच आनंद तुम्हाला मिळेल. आणि मी सांगितलं मगाशीच की सगळं सोडून द्या म्हणजे योगी, असं अजिबात नाही. परमार्थ करायचं म्हणजे सगळं सोडून द्यावं लागतं असं पण अजिबात नाही. आणि कीर्तन मी करते तर लोकांना वाटतं की महाराजांना काही नॉलेज नाही, महाराज शिक्षण घेत नाहीत, शिक्षणच नाही महाराजांचं, कारण ते कीर्तन करतात. कारण सगळं बघत असताना कीर्तन करायचंय, ट्रॅव्हलिंग करायचंय, कीर्तनाचा अभ्यास करायचा आहे, त्याचबरोबर संस्था बघायची आहे, इतर सगळं बघत असताना लोकांना वाटतं की त्यांना शिक्षणाकरता टाइम मिळू शकत नाही. म्हणून जास्त करून लोक ह्याच्या विरोधात आहेत की बाबा नको, कीर्तनाच्या मार्गाला नको किंवा परमार्थ नको, कारण सगळं सोडून द्यावं लागतं. असं अजिबात नाही. उदाहरण द्यायचं म्हटलं तर मी स्वतः MSc BEd आहे, PhD देखील मी करते, आणि मी स्वतः NSMD नॅचरोपॅथिक डॉक्टर आहे. आणि ताईंनी पण मगाशी सांगितलं की त्या देखील डॉक्टर आहेत. आणि कुठंतरी याचा सुद्धा आमचा एक मेळ की आज दोन्ही डॉक्टर एकत्र आलेत. हा देखील सुंदर असा प्रसंग की तुम्ही यांचं देखील उदाहरण घेऊ शकता की ताई देखील डॉक्टर आहेत तरी सुद्धा त्यांना कीर्तन करतात आणि परमार्थाची आवड आहे. म्हणजे एक कीर्तनकार देखील उच्च शिक्षण घेऊ शकतो आणि तो समाजापुढे येऊ शकतो, याचं उत्तम उदाहरण आज तुमच्या समोर आहे असं म्हणायला हरकत नाही. बरोबर आहे. आजकाल कीर्तनकार खरं तर आपण म्हणू शकतो की उच्च शिक्षित असणं हे गरज आहे, आणि तुम्ही आहातच, उच्च शिक्षित आहात आणि शिक्षण घेऊन तुम्ही कीर्तन करताय. विषय निघाला होता योगाचा. योगाबद्दल तुम्ही बोलला, योगी काय असतो, आणि आपल्या माहितीत
आणि आपल्यासाठी एकदम जवळचा योगी कोण, तर आपले माऊली ज्ञानोबा आहे. बरोबर आहे. आणि वारकरी संप्रदायात आपण आहोत, त्यामुळे आपली कुठंतरी आई ती आहे की बाबा माऊली तुम्ही आहात म्हणून मी आहे. माझ्या आयुष्यात आलेला प्रसंग असा आहे, तुम्ही त्याच्यातून मला तारून नेणार आहात. मग आता प्रत्येकावर माऊलींची कृपा असते, ती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने असते. बरोबर. तर तुम्ही माऊलींना काय म्हणून कन्सिडर करता, की काय म्हणजे त्यांच्यापर्यंत तुम्हाला काहीतरी व्यक्त करायचं आहे, तर ते माध्यम काय असतं? माऊली तसं बघायला गेलं तर तुम्ही देखील म्हटला एवढंच नाही, माऊली म्हणजे माऊलीची उपमा माई, आई. या जगाच्या पाठीवर बघायला गेलं तर एका पुरुषाला आईची उपमा देणं, माऊलीची उपमा देणं म्हणजे खूप खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. जगाच्या पाठीवर एकच माऊली झाली, ती म्हणजे माझी ज्ञानोबा माऊली. आणि त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर माझं पूर्ण जीवन मी त्यांच्याकरता म्हणजे रात्रंदिवस तसं बघायला गेलं तर माझ्या नेहमी श्वासामध्ये देखील माऊलींचा म्हणजे रामकृष्ण हरी माऊलींचं नेहमी ध्यान असतं. आणि कोणत्याही गोष्टीमध्ये नेहमी मला माझी माऊली नेहमी माझ्यासोबत असते, नेहमी माझ्यासोबत. म्हणजे ते नाहीत असा कोणता दिवसच नाही. म्हणजे माझ्या बोलण्यात माऊली आहेत, झोपण्यात माऊली आहेत, चालण्यात माऊली आहेत, खाण्यात माऊली आहेत. म्हणजे सगळं जगच माझं माऊली आहे असं बोलायला काय हरकत नाही. बरोबर. आपण वारकरी आहोत. संप्रदायामध्ये संत वाङ्मयही आहे, माऊलींचंही वाङ्मय. तुम्हाला जास्त वाङ्मय कोणाचं भावतं, की कोणता ग्रंथ असा आहे की तो तुम्हाला वाचत राहावा असा वाटतो? ज्ञानेश्वरी तर ग्रंथ आहे, त्याच्याबद्दल तर काही बोलू शकत नाही आपण. बरोबर. ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरीचं जगामध्ये म्हणजे ज्ञानेश्वरी आणि आपल्या तुकाराम महाराजांचा गाथा 5वा वेद याच्यासारखे आपले हे ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, भागवत आहे. तर हे म्हणजे तुम्ही जगाच्या पाठीवर किती श्रीमंत व्हा, किती मोठं व्हा, पण ज्याच्या घरामध्ये माझी श्रीमंताची व्याख्या जर कोणती असेल तर ज्याच्या घरामध्ये धन दौलत ऐश्वर्य संपत्ती ज्याच्या घरामध्ये आहे तो जास्त श्रीमंत किंवा समाधानी आहे असं अजिबात नाही. किंवा मोठ्या धनदौलताची व्याख्या कोणती आहे तर माझ्या मते ज्याच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी गाथा आणि भागवत आहे त्याच्यासारखा श्रीमंत जगात दुसरा कोणीच नाही. बरोबर. म्हणजे हे ज्ञानेश्वरी गाथा भागवत आता बघायला गेलं तर परदेशी लोकांनी देखील हे डोक्यावरती घेतलंय. परदेशी लोक मला वाटते अमेरिकेमध्ये देखील आपल्या ज्ञानेश्वरीवरती अभ्यास केला जातोय. परदेशी लोक आपला धर्म आपल्या ग्रंथाची आवड त्यांना निर्माण झाली आणि ते त्या शोधात आहेत. मग कुठंतरी अशी खंत वाटते की आपले महाराष्ट्रातली लोक आहेत आपली भारतीय लोक का कमी पडतात, परदेशाने आपल्या ग्रंथांना डोक्यावर घ्यावं. आणि आज अशी परिस्थिती आहे की आपल्या लोकांना माहित नाही की आपल्या ग्रंथांची नावं काय किंवा आपला गाथा असेल ज्ञानेश्वरी हे ग्रंथ कुणी लिहिले हे शोकांतिका वाटते कधी कधी. मग या समाजाबद्दल काय तुम्ही संदेश द्याल? मला फक्त समाजापर्यंत एवढंच पोहोचवायचंय की तुम्ही कितीही मोठं व्हा, कितीही शिका आणि हे जग कितीही अपडेट होत राहील. शेवटी निसर्गाचा नियम आहे परिवर्तन, नेहमी परिवर्तन होत राहील. पण ज्यांनी आपल्याला घडवलं, ज्यांच्यामुळे आज आपण आहोत त्याला विसरू नका. बरोबर. आणि आपण दुसऱ्या संस्कृतीला आपलंसं करतोय आणि आपली संस्कृती कुठंतरी विसरत चाललोय. मग हे असं का होतंय? आणि ह्याला मोठं जबाबदार जर कुणी असेल तर ते आपलीच माणसं आहेत ना. ते पण आहे. आणि ह्याची पूर्णपणे जबाबदारी आपल्या लोकांची. आपला समाज आपला महाराष्ट्र किंवा आपले महाराष्ट्रातील लोक कोणत्या ठराविक जाती धर्माची न बघता एक माणूस म्हणून एकत्र या. किंवा माझा कोणता धर्म नाही, कोणती जात नाही, आपली जात असेल खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे. तुम्हाला जर एकत्र यायचं असेल तर मी कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे म्हणून एकत्र येऊ नका, माणूस म्हणून एकत्र या. आणि ज्यावेळी आपण माणूस म्हणून एकत्र येऊ तेव्हा आपल्याला आपल्या जगाच्या कल्याणाकरता आपल्या महाराष्ट्राच्या कल्याणाकरता कोणती गोष्ट योग्य आहे आणि कोणती अयोग्य आहे हे तेव्हा कळेल.
ज्यावेळी आपण माणूस म्हणून एकत्र येऊ. एकत्र येण्याकरिता एकीची गरज आहे, एकी जोपासण्याकरिता धर्माची गरज आहे. मग आता आज धर्मांमध्ये कलह होत आहेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आज बघायला गेलं तर पूर्णपणे धर्माचा सगळ्यांनाच अभिमान आहे. आपला धर्म सगळ्यांनाच प्रिय. पण धर्म जोपासत असताना की प्रत्येक जण म्हणतोय असं आपल्या धर्माकरता हे करा, आपल्या धर्माकरता ते केलं पाहिजे कुठंतरी, पण ते बोलून फक्त लोक बोलतायत, पण त्याच्याकरता त्यांची काहीच प्रतिक्रिया दिसत नाही ना. फक्त घरी बसून जर तुम्हाला वाटलं, असं थोडी आहे की आपण आता इथं बसलोय, मुलगा लहान आहे आणि तो फक्त म्हणतोय की मला शिक्षक व्हायचंय, मला शिक्षक व्हायचंय, पण त्याच्याकरता तुम्ही प्रयत्नच करत नसेल तर शिक्षक होऊ शकत नाही ना तो. म्हणजे तुम्हाला जर कोणत्या ठिकाणी पोहोचायचंय, तुम्हाला त्या ठिकाणी तुमची जर मंजिल गाठायची आहे, पण तुम्ही तो प्रवासच चालू केला नाही तर मंजिल भेटणारच नाही ना. ते पण आहेच. म्हणून मला एकच सांगणं आहे की आपला धर्म जोपासायचा आहे. नक्कीच धर्म जोपासण्याकरता पुढं आलं पाहिजे, पण फक्त बोलून उपयोग नाही, ते तुमच्या क्रियेत दाखवा. म्हणून धर्म जोपासण्याकरता आपला परमार्थ जोपासणं गरजेचं आहे, आपला संप्रदाय जोपासणं गरजेचं आहे. आपली संस्कृती संप्रदाय जोपासला की धर्म आपोआप जोपासला जातो. आज जर बघायला गेलं तर कुठंतरी अशी परिस्थिती आहे की वेगवेगळ्या राज्यामध्ये बघा, UP बिहारच्या ठिकाणी किंवा आता बांगलादेशमध्ये आपण पाहिलं, म्हणजे इतकी घृण, म्हणजे लोकांची मनस्थिती एवढी वाईट झाली आहे की बघायला गेलं तर तुम्ही नुसतंच म्हणताय की आम्ही धर्मासाठी कार्य करतोय, आम्ही धर्माचं रक्षण करतोय, आमच्या धर्माकरता आम्हाला स्वाभिमान आहे, पण एके ठिकाणी आम्ही असं बोलतोय आणि दुसरीकडे आम्ही एवढं म्हणजे एवढं जेवढे जनावर सुद्धा असे वागणार नाही एवढं कृत्य आपण घाण करतोय. म्हणजे ज्या ठिकाणी आता आपली नवरात्र येते, तर ज्या ठिकाणी एकीकडे आपण नवरात्रचा जागर करतोय, एका ठिकाणी दुर्गा मातेचा जागर करतोय, आणि एक ठिकाणी असं घडतंय की बघायला गेलं तर गेल्या वर्षी भरपूर असे प्रसंग झाले की आपला धर्म म्हणतोय आपण, आपल्याच कन्येला कितीतरी तुकड्यामध्ये तोडलं गेलं, कितीतरी म्हणजे अत्याचार बलात्कार होत आहेत. मग आपण एके ठिकाणी म्हणतोय की नवरात्रीचा जागर करा, दुर्गा मातेचा जागर करा, पण मला एवढंच जगाला म्हणजे संदेश द्यायचा या मार्फत की आता नवरात्र येते तर 9 दिवस तुम्ही नवरात्रीचा जागर नाही केला तरी चालेल, पण आयुष्यभर आपल्या स्त्रीचा आदर करा, स्त्री जातीचा आदर करा. दुर्गा माता तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार. बरोबर. फक्त जागर न करता आपल्या स्त्रीचा आदर करा. की एक स्त्री काय करू शकते, तिने आज जगाला चालवले. आज जर बघायला गेले तर उत्पत्ती स्त्रीपासून आहे. मग ती एवढं सगळं करून तरी सुद्धा तिला एवढ्या हालापेष्ट सोसाव्या लागतायत. नुसतं आपण म्हणतोय की आमचा धर्म आम्हाला हे करण्यास शिकवत नाही, ते करण्यास शिकवत नाही. मग कुठंतरी आपल्या धर्माची शिकवण, कुठंतरी आपला धर्म, आपले जे पुराण असतील की फक्त तुम्ही तेवढ्या पुरतच मर्यादित राहू नका. कुठंतरी उठण्याची गरज आहे ना. आज आमच्या स्त्रियांवर अत्याचार होत आहेत, अन्याय होत आहेत, आणि आम्ही घरी बसून मेणबत्त्या जळवतोय. म्हणजे मेणबत्त्या लावायच्या, त्यांना श्रद्धांजली अर्पण करायची आणि झालं. म्हणजे असं नाही आहे ना. आमचा शिवरायांचा काळ होता की शिवरायांच्या काळामध्ये अन्याय करणाऱ्यांची मान धडाड केली जात होती, हात तोडले जात होते, त्या वाईट नजरेने बघणाऱ्याचे डोळे काढले जात होते. आणि आज कुठं चाललोय आपण की आज एवढं सगळं होतंय. आज बांगलादेशमध्ये पण एवढा घाण प्रकार झाला की 35 वर्षाची स्त्री आहे आणि तिला तिचे 30-40 तुकडे करून तिला फ्रीज मध्ये एवढ्या दिवस ठेवण्यात आलं. म्हणजे एवढ्या अत्याचार का, एवढं अन्याय का? मग हे कुठंतरी वाईट वाटतं ना की असं आमचा जो समाज स्त्रीचा आदर, स्त्रीचा सन्मान, आणि ज्या पहिल्यापासून आमचे प्रभू रामचंद्र असतील नेहमी स्त्रीचा आदर केलाय,
हो. एकपत्नी एकवचनी त्याचबरोबर भरपूर असे संत होऊन गेले की त्यांनी स्त्रीला माता, स्त्रीला माय म्हणूनच परस्त्रीला माते समान मानले. मग हे आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा बाहेर आपल्या देशामध्ये असे प्रकार का घडतायत? आणि एवढं प्रकार घडून सुद्धा आपलं सरकार का त्याच्यावरती काही रिॲक्शन घेत नाही? मग हा कुठंतरी प्रश्न जगासमोर मला मांडायचा आहे की आपल्या स्त्रीवर अन्याय होत आहेत, अत्याचार होत आहेत, तर आपण फक्त कॅन्डल लावून किंवा मोर्चे काढून किंवा श्रद्धांजली अर्पण करून ते सॉल्व्ह होणार नाही. तर कुठंतरी सरकारनं त्याला लगेच काहीतरी त्याच्यावरती त्याला मोठी म्हणजे मोठं काहीतरी दंड किंवा त्या अन्याय करणाऱ्याला अत्याचार करणाऱ्याला भर चौकामध्येच मला तर वाटतंय की त्याला दंड दिला पाहिजे. तेव्हा कुठंतरी हे लोकांच्या समोर येईल की बाबा अन्याय करणाऱ्या विरुद्ध, अत्याचार करणाऱ्या विरुद्ध त्वरित काहीतरी दंड दिला जातोय, तर लोकांपर्यंत एक भीती निर्माण होईल. पण सरकारची याच्याबद्दल काहीच भूमिका दिसत नाही. तर मला वाटतं की कुठेतरी सरकार याला जबाबदार आहे. बरोबर आहे. पण कसं आहे, पुढचा माणूस आपल्याला आमिष दाखवतो आणि मुली त्याला बळी पडतायत. तर मुलींना तुम्ही काय सांगाल? मला आपल्या आत्ताच्या लेकींना, आपल्या मुलींना एकच सांगणे की तुम्ही आपल्या जिजाऊच्या लेकी आहे, आपल्या जिजाऊच्या, जनाबाईच्या, मुक्ताईच्या लेकी आहात. ज्या ज्ञानोबरायांनी मुक्ताईचा आदेश नेहमी, जगाचा बाप आहे ज्ञानोबराया, तरी पण मुक्ताईचा उपदेश नेहमी ऐकत आलेला आहे. आणि तुम्ही अशा जिजाऊच्या लेकी आहात, एवढ्या धैर्यवान, एवढ्या तुम्ही झाशीची राणी आहे, झाशीची राणी लक्ष्मीबाई आहे, अहिल्यादेवी होळकर आहेत, आत्ता कल्पना चावला आहेत, भरपूर म्हणजे अशा समाजामध्ये तुम्हाला मोटिवेट करणाऱ्या अशा भरपूर स्त्रिया आहेत किंवा होऊन गेलेल्या आहेत की त्यांनी समाजाला एक संदेश किंवा समाजापुढे एक स्त्री म्हणजे कोमल किंवा स्त्री म्हणजे फक्त चूल आणि मूल जपणारी, चूल आणि मूल सांभाळणारीच असं मर्यादित नाही, तर ती वेळ आली तर दुर्गा देखील बनू शकते, काली सुद्धा बनू शकते. तर असं ती स्त्री तुमच्यामध्ये आहे, पण ती कुठंतरी दडपली जाते किंवा कुठंतरी तिचं अस्तित्व संपतंय. तर हे काय होतं की तुम्ही सांगितलं की आमिष दाखवलं जातं किंवा कुठंतरी स्त्रीला मायेची मूर्ती तर म्हटलंच आहे आणि निस्वार्थ प्रेम करणारी ती स्त्री असते. तर तिला कुठंतरी वाटतं की बाबा हा समोरून आपल्याला प्रेम दिसतंय आणि समोरून जर आपल्याला एखादं माया करणारी व्यक्ती मिळतीये, तर ती पूर्णपणे कोणताही मागचा पुढचा न विचार करता पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून राहते आणि निस्वार्थपणे पूर्णपणे विश्वास त्याच्यावर ठेवते. आणि कुठंतरी हा विश्वास मागे तिचा विश्वासघात होऊ शकतो. मग आत्ताच्या मुलीला माझं एकच सांगणं आहे की तुम्ही हे करत असताना की तुम्हाला थोडं आमिष दाखवलं जात असेल, अजून काय काय तुम्हाला समजा वेगवेगळ्या मार्गाने तुम्हाला जर भुरळ पाडली जात असेल, तर माझं एकच सांगणं आहे की समोर आपल्या आई वडिलांचा चेहरा आठवा की ज्या आई वडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं, ज्या आई वडिलांनी तुम्हाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, त्या आई वडिलांनी तुमच्या करता रक्ताचं पाणी केलं. एका क्षणासाठी आई वडिलांच्या डोळ्यामध्ये त्या कृत्यामुळे तुमच्या पाणी येऊ शकतं. आयुष्यभर म्हणतात ना की आई वडिलांची मान मोठी करायला किंवा इज्जत कमवायला आयुष्य जातं, पण इज्जत घालवायला क्षण सुद्धा लागत नाही. तर आपल्या करता असे अनेक प्रसंग येतील की एखादा आमिष दाखवेल, कोणती गोष्ट तुम्हाला देव करेल, पण तुम्ही स्वतः स्वावलंबी बना की दुसऱ्या तिसऱ्याने कोणी मला ती गोष्ट देण्याची गरज नाही, मी स्वतः त्या पात्रतेची बनेल आणि ती उंची गाठेल की उद्या जग माझ्या पाया पडेल किंवा जग माझ्यासाठी एवढं जग माझा वावा करेल. असं तुम्ही काहीतरी कृत्य करा. बरोबर आहे. की जेणेकरून तुमच्या आई वडिलांची मान देखील उंचावेल, पण नवे नवे तुमच्या आपल्या देशाची देखील मान उंचावेल. असं काहीतरी कार्य करून दाखवा. एवढाच माझा संदेश माझ्या ताईंना आहे. आणि
तुम्ही लहानपणी लेख वाचवा देश वाचवा बरोबर. या प्रकल्पामध्येही भाग घेतला होता. ती स्त्रियांसंबंधित संकल्पना होती, तर त्यातील काही आठवणी असतील? अशा म्हणजे त्यातील भरपूर आठवणी आहेत. तसं बघायला गेलं तर आपल्या आदरणीय सुप्रियाताई सुळे ताईंबद्दल तर एवढा प्रेमळ स्वभाव ताईंचा. आणि मी अगदी लहान म्हणजे मला वाटतं मी त्यावेळेस 7वी मध्ये असेल आणि ताईंनी उपक्रम चालू केला लेख वाचवा देश वाचवा. म्हणजे त्या काळामध्ये मला वाटते 2000 कदाचित 2008-9 साली, तर त्या काळामध्ये भरपूर म्हणजे भ्रूण हत्या केली जात होती किंवा मुलगी नकोय, जिथं मुली जास्त जन्माला येतील तिथं मुलींचे हाल केले जात होते. मुली नकोश आहेत म्हणून काही ठिकाणी मुलगा आहे तर त्याच्यावर जास्त प्रेम, मुलगी आहे तर तिच्यावर लक्ष दिलं जात नव्हतं. असे भरपूर समाजामध्ये प्रसंग होते. आणि जास्त करून की मुलगाच पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे. मुलगा जर वंशाचा दिवा होऊ शकतो तर मुलगी वंशाची पंथी नाही का होऊ शकत? मुलगी वंशाची ज्योत होऊ शकते. आणि तसं मुलगा एका घराचा उद्धार करतो पण मुलगी दोन्ही घराचा उद्धार करते. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. म्हणजे त्या काळामध्ये मुलीचा जन्म म्हणजे वडिलांच्या डोक्यावरती मोठं काहीतरी लादून दिलंय असं होतं. तर हा कुठंतरी लोकांचा विचार होता. मग सुप्रियाताईंनी जी मोहीम राबवली लेख वाचवा देश वाचवा, तर ताईंच्या मार्फत मला कीर्तन करण्याची संधी मिळाली. आणि त्या ठिकाणी मी लेख वाचवा देश वाचवा वरती कीर्तन केले की बाबा मुलगी का असावी किंवा मुलीची हत्या का करू नका किंवा मुलगी तुमच्या घरामध्ये काय करू शकते. आणि अशा विषयांवरती भरपूर मी कीर्तन केली. आणि ताईंनी देखील भरपूर ठिकाणी मला या मार्फत कीर्तन करण्याकरता आणि मग त्यामार्फत भरपूर लोकांवर कनेक्ट व्हायचं योग आला. आणि तेव्हा समजलं म्हणजे तेव्हा कुठं लक्षात आलं की बाबा जगामध्ये मुलींकरता म्हणजे काही लोक अशी पण होती की मुलींबद्दल प्रेम आहे, काही लोक अशी पण होती की बाबा त्यांना मुलगी नकोय. मग त्या लोकांचा विचार बदलण्याचं काम आम्ही केलं की बाबा तुम्हाला मुलगी का नको आणि मुलगी तुम्ही मुलीची हत्या करू नका म्हणून अशा भरपूर लोकांना आम्ही मोटिवेट केलं. आणि त्या उपक्रमातून भरपूर अनुभव म्हणजे माझं वय एवढं नव्हतं की बाबा मी ते समजू शकते, पण ते म्हणतात ना मी तुम्हाला पण सांगितलं की माऊलींची कृपा की एवढ्या लहान वयामध्ये एवढं नॉलेज नसतं की एवढं ज्ञान. पण एखाद्याला वाटेल की लहान मुलगी कसं काय एवढं बोलू शकते, पण ती माऊलींची कृपा आहे की मला बोलवणारा मला चालवणारा जो कोण असेल ते माऊली आहे. आणि त्यामार्फत भरपूर समाजापर्यंत आता जर बघायला गेलं तर लहानपणापासून मी कीर्तन करते वयाच्या 5व्या वर्षापासून. तर त्या काळी म्हणजे आता भरपूर कीर्तनकार झालेत, भरपूर लेडीज कीर्तनकार आहेत, पण त्या काळामध्ये फक्त मीच कीर्तनकार होते. आणि अजून एक ताई म्हणून एक मोठी ताई होत्या, ते कीर्तनकार होत्या. आणि बाल कीर्तनकार म्हणून लहानपणापासूनची माझी ओळख आहे. मला वाटतं 2008ला जो दूरदर्शन आपला चॅनल आहे सगळ्यात जुना चॅनल तेवढं सगळ्यात जर आकाशवाणी असेल दूरदर्शन, तर त्या आठवणीत मी सांगेल तुम्हाला की ज्यावेळेस माझे लेख वाचवा देश वाचवाचे जे कार्यक्रम झाले तर ते लोकांपर्यंत पोहोचले, भरपूर लोकांपर्यंत. मग दूरदर्शनच्या माध्यमातून मला बोलवणं आलं की बाबा तुम्ही असं मग ते वारेवा म्हणून कार्यक्रम लागायचा दूरदर्शनला. तर त्या वारेवा कार्यक्रमामध्ये देखील मला कीर्तन करण्याची संधी की आता भरपूर लोकांपर्यंत कीर्तन पोचतायत. पण 2008 साली त्यावेळेस एवढं समाजापर्यंत पोहोचणं अवघड होतं. पण त्यावेळी 2008 साली मला दूरदर्शनला वारेवाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचं कीर्तन करण्याची संधी मिळाली. वारेवा असेल, आकाशवाणी असेल, आपली आकाशवाणीवर देखील माझी नेहमी कीर्तन असायची. आणि त्याचबरोबर लेख वाचवा देश वाचवा, परत अंधश्रद्धा निर्मूलन असेल, त्याचबरोबर व्यसनमुक्ती असेल, तर त्याच्या मार्फत भरपूर नेहमी म्हणजे पुरस्कार देखील भरपूर मिळाले. टीव्हीला देखील न्यूज असायच्या, IBN लोकमत असेल, त्याचबरोबर न्यूज असतील, भरपूर न्यूजला माझी मुलाखत झाल्या त्या मार्फत. आणि पेपरला देखील नेहमी बातम्या असायच्या. म्हणजे
एक वेगळा आनंद की बाबा आपण एवढ्या लहान वयामध्ये आपल्या आईवडिलांचं नाव मोठं करतोय, की ह्या आत्ताच्या मी मुलींना सांगेल की वडिलांची ओळख आपली ओळख नक्कीच वडिलांमुळे असेल, पण माझे वडील लोकांना जर भेटले ना तर लोकांना नेहमी सांगतात की माझ्यामुळं माझ्या लेकीची ओळख नाही, तर माझी मुलगी आज एवढी मोठी झाली आहे, माझी मुलगी आज त्या शिखरापर्यंत पोहोचली की लोक तिच्यामुळं मला ओळखतात. म्हणजे हा मला कुठंतरी स्वाभिमानाचा किंवा अभिमानाची गोष्ट वाटते की माझ्यामुळं माझ्या वडिलांची मान उंचावणं आणि एका बापाच्या नजरेमध्ये, एका वडिलांच्या नजरेमध्ये आपली मुलगी एवढी मोठी आहे की आपल्या मुलीला म्हणजे स्वतः ते सांगतात की लोक जर भेटायला आले तर लोक म्हणतात की तुमची मुलगी आहे का नम्रता महाराज, तर पप्पा वडील म्हणतात माझे नाही, मी तिचे वडील आहे. म्हणजे ही गोष्ट खरंच एका लेकीसाठी खूप मोठी गोष्ट आहे की म्हणजे वडील म्हटलं तर सगळ्यांकरता खूप मोठा आधार. आणि प्रत्येक मुलीचं जर प्रेम असेल पहिलं तर ते आपले वडील. आणि मी जे हे सगळं करते मला अजिबात कोणत्या गोष्टीचा म्हणजे कोणत्याच गोष्टीची अपेक्षा नाहीये की मला असं भेटावं तसं भेटावं किंवा काय, पण मी हे सगळं करते ते फक्त मी माझ्या वडिलांसाठी करते. की मला फक्त एवढंच वाटतं की मला कोणती गोष्ट पाहिजे असं अजिबात नाही, फक्त मला एवढी गोष्ट पूर्ण करायची की माझ्या वडिलांच्या ज्या सगळ्या इच्छा आहेत ते मला पूर्ण करायच्या, फक्त एवढीच गोष्ट आहे. आता तुम्ही मगाशी म्हणालात की मुलीचं लग्न आहे ना वडिलांच्यासाठी एक डोक्यावर ओझं असल्यासारखं आहे, आणि तुमच्या संस्थेच्या बाबतीत ही गोष्ट ऐकिवात आहे सर्वांच्या की तुम्ही इथल्या मुलींची लग्नही लावता. मग तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे खरंच हा प्रसंग प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये खूप मोठा. लग्न लावून देतो तसं म्हणायला हरकत नाही. आमच्या ज्या संस्थेतल्या सगळ्या मुली मी मगाशी सांगितलं तुम्हाला ती त्यांना मी माझ्याच मुली म्हणते. म्हणजे मी कीर्तनाला जरी गेले तर त्यांना म्हणते ह्या सगळ्या माझ्या मुली आहेत. तर माझं वय तसं जास्त दिसत नाही, पण सगळ्या माझ्या 2000 मी सांगितलं 11 पासून मला वाटतं 8 पासून तशी सुरुवात झालेली संस्थेकरता. तर 2011 पासून पूर्णपणे संस्था आपल्या अंमलात आली. तर तेव्हापासून जेवढ्या माझ्या सगळ्या विद्यार्थिनी आहेत आणि जेवढ्या माझ्या म्हणजे भरपूर विद्यार्थिनी कीर्तनकार होऊन गेल्या, भरपूर समाज प्रबोधनकार होऊन गेल्या, भरपूर उच्च शिक्षित आहेत आणि ते माझे नाव अजूनही मोठं करतायत. तर याचा मला अभिमान वाटतो. आणि लग्न लावून देण्याकरता सगळ्या तुम्ही म्हटलं की वडिलांच्या डोक्यावरती ओझं, तर हीच कुठंतरी की खंत की बाबा वडील आजकाल वडिलांना मुली का नको आहेत, तर त्यांना डोक्यावरती ओझं की लग्नाचं मुलीच्या ओझं आहे. तर म्हणून आम्ही आपली संस्था तर चालू केली. तर माझ्या आई वडिलांचं प्रेम मुलींबद्दलचं, तर माझ्या मुलीला मी जसं सांभाळतोय तशा ह्या सुद्धा माझ्याच मुली आहेत असं कुठंतरी त्यांच्या मनामध्ये. आणि तर बघायला गेलं तर संस्थेतल्या आमच्या मुली आहेत त्यांच्या घरी जर सुट्टीला गेल्या ना तर एकतर सुट्टीला घरी जाताना इथून रडतात की आम्हाला घरी जायचं नाही का हेच आमचं घर आहे. आणि मम्मीचा स्वभाव खूप प्रेम आहे आणि पप्पांचा पण. तर महत्वाचं एक प्रेमाचं नातं निर्माण झालं. आणि एवढी माया जीव लावतात ना इथं सगळे घरचे. त्यांना असं संस्थेमध्ये कोणतं रूल रेग्युलेशन नाही, तुम्हाला हवं तेव्हा या, हवं तेव्हा खा, जे पाहिजे ते करा. म्हणजे असं फ्रीडम दिला जातो की जेणेकरून त्या स्वावलंबी बनतील. बरोबर. आणि मग लग्नाची जी ही उपक्रम आहे की मग त्यांना जीव माया लावली गेली. मग माझ्या स्वतःची मुलगी असते तर मी तिच्यासाठी केलंच असतं असं आई वडिलांचं म्हणणं. म्हणून आतापर्यंत 2008 पासून चालू झालेली आपली संस्था आहे, 2011 पासून अंमलात आली. तर ती आपली संस्था तेव्हापासून येणाऱ्या भरपूर विद्यार्थिनींची आपण लग्न लावून दिली स्वखर्चातून. आणि लग्न लावून संस्थेतून जाताना सुद्धा मुली रडतात की म्हणजे त्यांना कुठंतरी हे प्रेम की मनामध्ये एक आपुलकी, जिव्हाळा. आणि त्या माझ्याकडे गुरु म्हणून किंवा शिक्षक म्हणून नाही बघत की एक मोठी माझी ताई आहे जी आपल्या घरामध्ये असते ना, आपली ताई आपल्या आईसारखीच असते की चुकीचं केलं की मारते, रागवते, पण ते तिच्या कल्याणाकरताच असताना. मग तसं मी नेहमी त्यांना गाईड करत असते की जिथं चुकीचं आहे तिथं चुकीचंच आहे बाबा. आणि त्यांच्यासोबत मस्ती
नेहमी त्यांच्यासोबत मस्ती, कोणता एन्जॉयमेंट असेल नेहमी त्यांच्यासोबत मी करत असते. मग एक ते नातं निर्माण झालंय. आणि माझ्यासोबत नाही तर पूर्ण फॅमिली सोबत, आमची फॅमिली जर बघायला गेलं तर आमच्या वडिलांना 3 भाऊ आहेत, आमचे वडील 1 नंबर, असे 4 जण आहेत. आणि त्यांच्या पत्नी असतील, त्यांची सगळी मुलं बाळ असतील, आणि आमची आजी आजोबा, सगळे आम्ही एकत्र. म्हणजे अशी आमची घरातलीच मंडळी आमची 30-40 मंडळी आहेत. आणि संस्थेतल्या आमच्या मुली 40-50. म्हणजे आमचा असं पूर्ण परिवारच 60-70 माणसांचा आहे. आणि हे एवढं ते गोकुळात नांदल्यासारखं, ज्याप्रमाणे गोकुळातलं वातावरण कसं आहे तसं आमचं हे एक प्रकारचं गोकुळच आहे. आणि इथं येणारा प्रत्येक जण कृष्णमयच होऊन जातो असं मला वाटतं. आणि म्हणून ते एक लग्न करून जरी गेल्या ना तरी त्या त्यांच्या माहेरी न जाता याच माहेरी येतात आणि इथं सगळं सण साजरा करतात. याचा मला खूप म्हणजे आनंद वाटतो की माझ्या आई वडिलांनी जे प्रेम लावलं स्वतःच्या लेकी म्हणून, त्यांच्याकरता लग्न देखील लावून दिली, त्यांची स्वखर्चातून लग्न लावून दिली. आणि एवढंच लग्नच नव्हे तर ज्या मुली आहेत लग्न झाल्यानंतर प्रेग्नन्सी, तर त्या डिलिव्हरीला देखील येत आहेत. आणि ते प्रेम त्यांचं की त्यांच्या जी छोटी छोटी मुलं, त्यांची मुलं देखील रोज मम्मी पप्पांसोबत, माझ्या आई वडिलांसोबत व्हिडिओ कॉलवर बोलायला लागतं त्यांना. आणि मम्मी पप्पांसोबत न बोलल्याशिवाय ते राहू शकत नाही. म्हणजे हे त्यांच्या आई वडिलांना तर प्रेम आहेच, पण त्यांच्या मुलांना देखील आमच्याबद्दल प्रेम निर्माण झालंय की त्यांना तिकडची माणसं नाहीत पण हितली आजी आजोबा, आई बाबाला आजी आजोबा म्हणतात. मग हे जिव्हाळ्याचं नातं मला संप्रदायानं दिलं, हे जिव्हाळ्याचं नातं मला माऊलींमुळे मिळालं. आता संस्थेतून तुम्ही म्हणताय की मी लग्नही लावून दिलेत, अशी कोणती तुमची विद्यार्थी तुम्हाला आजपर्यंत अशी वाटली विद्यार्थिनी जी हुतकरू होती आणि तुमच्या नजरेतून ती पूर्णपणे परफेक्ट आहे आणि तिच्याबद्दल काहीतरी बोला? तशा आता एकीचं नाव घेतलं तर माझ्या सगळ्या मुली रागवतील, पण तशा सगळ्याच माझ्या मुली म्हणजे सगळ्या ज्या होत्या मुली माझ्या, ते सगळ्या मी सांगितलेलं ऐकत होत्या. मी जे सांगेल ते प्रेरित होऊन ते करायच्या. आणि कीर्तन करणं, प्रवचन करणं, समाज प्रबोधन करणं एवढं सोपं नाही. आणि हे ज्या मुली करतायत त्यांना नक्कीच कुणालाच कंपॅरिझन आपण करू शकत नाही. नक्कीच एवढं सगळं करतायत म्हणजे ते नक्कीच त्या पात्रतेचे आहेत ना. आणि तुम्ही जर म्हटला तर कोणाचे नाव घ्या तर तशा भरपूर माझ्या संस्थेतून मुली गेल्या, पण काही ज्या आठवणीत राहिल्या त्या शैला सरक असेल, शैला महाराज सरक आहेत, मोनाली महाराज, शैला महाराज सोनवलकर झाल्यात आता त्या, मोनाली महाराज धायगुडे असतील, त्याचसोबत अश्विनी महाराज असेल, अश्विनी महाराज अभंग आहे, त्याचबरोबर भक्ती महाराज आहेत, आरती महाराज आहेत, त्याचबरोबर भरपूर अशा म्हणजे आता वैष्णवी महाराज आहेत, द्रौपदा महाराज म्हणजे द्रौपदा महाराज लांबाटे त्या तर नांदेडची माझ्या सगळ्यात पहिली विद्यार्थी आहे ती. म्हणजे तो पाय आहे. आणि कळस मला जोपर्यंत मी माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत ही संस्था तशीच चालू राहील. पण पाया जो रचला तो द्रौपदा महाराज लांबाटे. ती मुलगी लहानपणापासून नांदेडची होती आणि मला वाटते ती देखील लहानपणा म्हणजे पहिलीमध्ये होती ती आणि तिला लहान बाळासारखं म्हणजे सांभाळलं मी. तो महत्व म्हणजे माझ्या आयुष्य म्हणजे जीवनातला अविस्मरणीय क्षण. आणि तेवढंच नव्हे तर आता आपल्या संस्थेमध्ये येणारे प्रत्येक विद्यार्थी, आता जर बघायला गेलं तर नेपाळची सुद्धा विद्यार्थी आपल्या संस्थेमध्ये आहेत. तो नेपाळची विद्यार्थी एक छोटा मुलगा सुद्धा आहे आपल्या, तुम्ही पाहिला असेल, त्याचे व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहेत. तर तो मुलगा वयाच्या 1 वर्षाचा होता तो, तेव्हापासून आपल्या इथं लहानाचं मोठं त्याला होताना पाहिलंय. म्हणजे तो झोपला तर आम्ही झोपायचं, त्याला जेव घालायचं, भरवायचं, त्याला आंघोळ घालायची, त्याच्या मागे मस्ती करायची. परत म्हणजे भरपूर क्षण असे की तुम्हाला मी मगाशीच म्हणलं की मीच त्यांना मुली माझ्या का समजते. कारण एक आई ज्याप्रमाणे आपल्या मुलांचं संगोपन करते तसं मी आई स्वतः झालेली नाही, अजून माझं लग्न झालेलं नाही, पण मी माझ्या मुलींमध्ये, माझ्या संस्थेतल्या ज्या मुली आहेत त्यांच्यामध्ये मी माझी भूमिका पार पाडते आई असण्याची.
आणि मोठी बहीण आईप्रमाणेच असते. बरोबर. आणि अशी नेपाळहून येणारी मुलं आपली संस्कृती आपला संप्रदाय जपत असतील तर मला कुठंतरी वाटतं की आपल्या मुलांनी देखील याच्यात उतरलं पाहिजे ना. मग हा अनुभव की अविस्मरणीय अनुभव आहेत असे. संस्था सांभाळताना तुमचं कॅरेक्टर वेगळं आहे. म्हणजे तुम्ही एकदम वारकरी संप्रदायाशी निष्ठावंत आहात, पण ज्यावेळी तुमच्या म्हणतो ना आपण की तुमच्या आयुष्यात डोकावताना असं निदर्शनास येतं की तुम्ही प्रोफेशनली खूप वागता. म्हणजे पर्सनल लाईफ तुमची वेगळी आहे आणि सांप्रदायिक लाईफ वेगळी आहे. तर कीर्तनकाराने आपली पर्सनल लाईफ किती जपली पाहिजे? कारण एखादा कीर्तनकार जर पर्सनल लाईफ जपत बसला तर त्याला म्हणतात की तो लक्झरियस होतोय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तसं बघायला गेलं तर कीर्तनकार समाज प्रबोधनकार एक समाजाचा जबाबदार नागरिक. आपल्याकडे बघून लोक मोटिवेट होत असतात आणि आपला आदर्श लोक घेत असतात की आपण जगाला काय सांगतोय आणि आपण बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले. आपण बोलतोय काय आणि आपण त्याच मार्गाने चालतोय काय हा समाज आपल्याकडून घेत असतो. आपण जर कुठं बोलायला चुकलो, आपण तसं बघायला गेलं तर नावजणारा वर्ग कुठेतरी कमी असतो. म्हणजे आपण 10 चांगली कामं केली पण एक चुकीचं काम केलं तर 10 चांगली कामं लोक विसरून जातात, पण एक चुकीचं काम लक्षात ठेवतात. तर प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ हा प्रश्न खरं तर मला खूप आवडला. कारण माझ्याकडे पाहता इतर कीर्तनकारांकडे माझ्याकडे बघून तर कीर्तनकार मी कुणाला वाटत नाही. आणि इतर कीर्तनकारांकडे पाहता ते नेहमी त्यांच्या प्रोफेशनल लाईफ मध्ये म्हणजे कीर्तनाच्या याच्यात असतात नेहमी. पण मला जर तुम्ही इतर वेळेस पाहिलं तर मी कधीच तुम्हाला कीर्तनाच्या म्हणजे प्रोफेशनल मध्ये दिसणार नाही. आणि मला नेहमीच याच्याबद्दल ट्रोलिंग झाले. आणि समाजामध्ये वावरत असताना की कीर्तनकारानं नेहमी कीर्तनाच्याच पोशाखात राहावं किंवा कीर्तनकार म्हणजे पुरुषांच्या बाबतीत म्हटलं तर त्यांनी धोतरातच असावं, कीर्तनकार महिला कीर्तनकार त्यांनी साडीतच असावं किंवा इतर त्यांनी एन्जॉयमेंट करू नये असं समाजाचं एक दृष्टिकोन असतो कीर्तनकारांबद्दल. पण कीर्तन सोडून त्यांना देखील पर्सनल लाईफ आहे, त्यांना देखील त्यांचं जीवन आहे. आणि कीर्तन करतोय म्हणजे तुम्ही कीर्तन करताय म्हणजे नेहमी कीर्तनाच्याच पोशाखात राहा किंवा तुम्ही इतर कोणत्या गोष्टी करू नका असं कुठं लिहिलेलं नाही. बरोबर. तुम्ही तुकाराम महाराजांनी देखील परमार्थ केला, संसारात राहून परमार्थ केला ना. संसारात सोडा म्हटले नाहीये, संसारात राहून परमार्थ केला म्हणजे संसारात राहून देखील परमार्थ करता येतो. याचं उदाहरण म्हणजे तुकाराम महाराज आहेत, तुकोबा आहेत. तर मी देखील परमार्थिक दृष्टिकोन लोकांपर्यंत पोहोचवत असताना मी त्यांना कोणत्याच गोष्टी चुकीच्या मार्गदर्शन करत नाही की तुम्ही असं करू नका तसं करू नका. जे लोकांच्या कल्याणाकरता तेच मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करते. आणि राहिला विषय की पर्सनल लाईफचा की असं करू नका, माणूस दिसतो कसा, तो राहतो कसा, तो कोणते कपडे घालतो याला महत्व नाही. म्हणजे माणसाचे विचार त्याच्या कपड्यावरती अवलंबून नाही आहेत ना. की आता कसं आहे की एखादा चांगला व्यक्ती कपडे चांगले घालतोय, कडक कपड्यामध्ये दिसणं चांगलंय, पण त्याची प्रवृत्ती जर वाईट असेल, लोकांकडे बघण्याची वृत्ती जर घाण असेल तर त्याला किंमत नाही ना. बरोबर. पण आपली अंगावरती कपडे मळलेले असू द्यात किंवा इतर पोशाखामध्ये असू द्यात, पण तुमचे जर विचार चांगले असतील, विचारधारा चांगली असेल आणि तुम्ही लोकांना किती जीव लावताय, किती लोकांना आपलेपणा दाखवताय किंवा किती लोकांबद्दल चांगलं वागणूक तुमची आहे हे मॅटर करतं. बरोबर आहे. म्हणून मी नेहमी सांगत असते की मी माझी पर्सनल लाईफ ही जपत असते. मी नेहमी आनंदात एन्जॉयमेंट करते, बाहेर फिरण्याची देखील मला आवड आहे, इतर पोशाख परिधान करण्याची देखील मला आवड आहे आणि मी ते नेहमी माझी आवड जपते. आणि मला एवढंच सांगायचं की माणसाने आपली आवड जपत राहिली पाहिजे. की जगाचा विचार तुम्ही करू नका, जग काय विचार करतं असं जर तुम्ही विचार करायला गेला तर जग चांगल्याला सुद्धा नावं ठेवतं आणि वाईटाला देखील नावं ठेवतं. पण फक्त तुम्ही मला काय आवडतं आणि माझ्या मनाला काय वाटतं हे फक्त तुम्ही करा. आणि हे एकदा कळलं
तर मला वाटतंय की आपला आनंद आणि समाधान तुम्हाला त्यातच आहे. बरोबर. आणि हे मी नेहमी लोकांपर्यंत पोहोचवत असते. तुमची बोलण्याची पद्धत पण आहे ना, पहिल्यापासून बोलण्याची पद्धत तुमची अशी परखड आहे. एकदम तुम्ही म्हणतो ना की सडेतोड उत्तर पण देता कीर्तनामध्ये. मग ते पुढच्या मनाला लागेल नाही लागेल, खरं तर माणसाने स्पष्ट वक्तेपणा जपावा. प्रत्येकाने स्पष्ट वक्तेपणे बोलावं. पण या गोष्टी कुठेतरी ट्रोल करतात आपल्याला, तर त्या बाबतीत तुमचा काय अनुभव आहे? नाही, भरपूर असे अनुभव आहेत की मी सहज बोलले ना तरी पण असं माझा आवाज एकदम कडक आहे. आणि त्या आवाज तुमचा उंच असल्यामुळं ते असं वाटतं की या रागातच बोलतायत. तर एक आवाज सुद्धा मॅटर करतो. पण माझं उत्तर आणि माझं कीर्तनात नेहमी रोखठोक बोलणं असतं. म्हणजे जे असेल ते फिरवून बडवून चढवून न बोलता एक चांगल्या वक्त्याची ओळख ही त्याच्या स्पष्टपणे बोलण्यावरती की समाजापर्यंत तुम्हाला पोचायचंय. समाज ट्रोलिंग तर होत असतं. आणि माझे भरपूर व्हिडिओज आहेत, भरपूर कीर्तनाच्या माध्यमातून असे भरपूर व्हिडिओज आहेत. त्याला कमेंट येतात, काही मेसेज येत असतात व्हॉट्सअपला, फोन्स येत असतात की ट्रोलिंग बाबत. म्हणजे चांगलं वर्णन करणारा देखील समाज आहे, कौतुक करणारा समाज आहे. पण ट्रोलिंग कुठंतरी मग असं बॅक फुटला घेऊन जातं की मग कुठंतरी मनात वाटतं की बाबा आपण एवढं चांगलं करतोय तरी पण हे लोकांना का. पण म्हणतात ना की खरं बोललं की लोकांना आणि कान टोचावं तर ते सोनाराने. म्हणजे सोनारानं कान टोचलं तर ते दुखत नाही. तसं इतर लोकही नेहमी लोकांना सांगत असतात असं करू नका तसं करू नका. आणि इतर व्यावहारिक जीवनामध्ये देखील भरपूर अशी लोक आहेत की स्पष्टपणे बोलणारी आहेत, पण तेवढं कुठं ते त्यांना जाणवत नाही. पण कीर्तनकार ज्यावेळेस स्पष्टपणे बोलतो, लोकांपर्यंत इंटरॅक्ट होण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा कुठंतरी एक वाईट विचार करणारा समाज किंवा ज्यांना कोणाला प्रगती बघवत नाही असा समाज पाय खेचण्याचा प्रयत्न करत असतो. पण आपण जेवढा समाज आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतो तेवढंच आपण त्या स्पीडनं वरती जातो. ते आपण जे एक गाडी असते खेळण्यातली, ती गाडी ज्यावेळेस आपण जेवढी जास्त मागं ट्रेस करतो, जेवढी जास्त मागं ती गाडी ताणली जाते तेवढी ती स्पीड जास्त पकडते. मग मला कुठेतरी असं माझ्या जीवनामध्ये वाटतं की अशी लोक पण जीवनामध्ये येणं गरजेचं आहे की जी मला मागं ओढतील. कारण ते मागं ओढतील तेव्हाच कुठं माझं स्पीड वाढेल ना. आणि जीवनामध्ये वाईट लोक येणं पण गरजेचं आहे की तेव्हा कुठं आपली प्रगती आपल्याला दिसते. आणि लोक त्यांनाच बोलतात जे काहीतरी करतात. जे काहीच करत नाही त्याला कशाला कोण ट्रोल करल. म्हणजे मी काहीतरी, मला ट्रोल होतंय किंवा मला लोक काहीतरी बोलतायत म्हणजे मी काहीतरी करते म्हणून ते लोकांपर्यंत पोहोचतंय ना. आता आपण नम्रताईंसोबत गप्पा मारल्यात आणि इथून पुढे सुरू होत होता आपला आवडीचा एक भाग, तो म्हणजे फॅमिलीच्या गप्पा. आपण नम्रताईंच्या आईंना इथं आमंत्रित करतोय की त्यांनी या गप्पेमध्ये आमच्यासोबत सहभागी व्हावं. रामकृष्ण हरी आई. या आहेत नम्रताई यांच्या मातोश्री. तर आपण त्यांनाच सांगूया, त्यांनी ओळख करून द्या. मी सुजाता अनिल कर्वे. माझे मिस्टर बारूड सम्राट आहेत आणि आमची वारकरी शिक्षण संस्था आहे. ती संस्था माझी मुलगी चालवते. आणि त्याबरोबर आम्ही जावाजावत 4 जणी, आमच्या सासूबाई, आमची जॉईंट फॅमिली. घरातील आमच्या जवळजवळ 20-25 माणसं फॅमिलीतलीच आहेत आमच्या. आम्ही मुलं वेगळीच. आणि आमच्या जावाजावांची एक 10-12 मुलं आहेत. ते म्हणून आता मी काही तुम्हाला प्रश्न विचारेन अबाउट नम्रताई, तर तुम्ही उत्तर सांगायची आणि मी ती उत्तर त्यांना खरी आहेत का हे विचारेन. तर मला सांगा पहिल्यांदा की त्यांच्या आवडीचा पदार्थ कोणता आहे? म्हणजे भाजीमध्ये हां, भाजीमध्ये बेसन पोळी आणि भाज्याची आमटी. बरोबर आहे ना? बरोबर आहे. आणि गोड काय आवडतं? गोडमध्ये गुलाबजाम, रसमलाई. म्हणजे गोडमध्ये तिला सगळंच गोड आवडतं, पण लय करून गुलाबजाम आवडतात तिला विकायचे.
बरोबर. आणि खरं आहे का हे? खरं आहे, कारण मी आजचाच प्रसंग सांगते की आजच सकाळी मला माझ्या वडिलांनी गुलाबजाम आणून दिलेत. आणि हसायची गोष्ट म्हणजे असे की माझ्या घरात बहीण भाऊ भरपूर आहेत, तर मी कपाटामध्ये लपवून तो बॉक्स ठेवते, माझे गुलाबजाम कोणी खाल्ले नाहीत पाहिजे. आवडीचं तीर्थक्षेत्र कोणतं? आंधी पंढरपूर. तसं विचार केला तर ती माझ्या पोटात 1.5 महिन्याच्या आसपासून वारी करतोय आम्ही. आणि तिला पहिल्यापासून वारीची पोटातच सवय झाली वारीची. ती डिलिव्हर झाल्यानंतर मी 4 महिन्याची असताना सुद्धा पंढरपूरला गेलते तिला घेऊन 4 महिन्याची. आणि दरवर्षी तिचं पंढरपुरामध्ये कीर्तन असतं. विथ लोणंदमध्ये सुद्धा तिचं कीर्तन असतं. सुरुवात तिची कीर्तनाची वयाच्या 5व्या वर्षापासून झाली आणि ती लोणंदमध्ये झाली. आता जवळजवळ ती 18वी वारी 19वी वारी असेल, पण ती दरवर्षी वारीचं कीर्तनाचं लोणंदमध्ये असतं, पंढरपुरामध्ये असतं दरवर्षी नियमानेच. त्यांच्या आवडीचा म्हणजे एखादा आठवणीतला किस्सा पंढरपूरमध्ये झालेला? तर तिलाच विचार, ती सांगेल. तसं बघायला गेलं तर पायीवारीची नाळ माझी गर्भातच जोडली गेलेली आहे. तर एक आठवणीतला किस्सा म्हणजे दरवर्षी माझं तिथं कीर्तन असतं. म्हणजे मी जशी कीर्तन करते तसं मला वाटतं गेले 15-16 वर्ष झालं माझं कीर्तन तिथं दरवर्षी असतं. आणि आठवणीचा किस्सा म्हणजे काय की दरवर्षी माझं कीर्तन तिथं असतं आणि दर कीर्तनाला तिथं पाऊस येतो म्हणजे येतो. म्हणजे माझं कीर्तन 15-16 वर्ष झालं तिथं आहे आणि 16 वर्ष झालं तिथं पाऊस येतोय. म्हणजे आपला मेघराजा नेहमी माझ्यावर प्रसन्न आहे असं मला वाटतं. म्हणजे हे एक आठवण नेहमी. छान आहे अनुभव आणि आठवण देखील. आता मला एक सांगा की आता तुमची मुलगी एक कीर्तनकार म्हणून, डॉक्टर कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रभर फिरते. आता तुमच्यासाठी गर्वाचा क्षण आहे, पण तुम्हाला काय वाटतं की तुमच्या मुलीने आज एवढं यश संपादन केलेलं आहे? उच्च शिक्षित आहे तुमची मुलगी, कीर्तन करते, प्रवचन करते, शिवाय संस्थाही सांभाळते, तर तुम्हाला काय वाटतं? मला माझ्या मुलीचा अभिमान वाटतो. अशी मुलगी प्रत्येक आईच्या पदरात पडावी, त्या आईचं सोनं होईल असं मला वाटतं. अशा मुली नाहीत भेटत. आजकाल मुलींना सांप्रदायिक आवडत नाही, त्यांना डान्स, पार्ट्या, एन्जॉय, बॉयफ्रेंड म्हणजे असं करायला आवडतं. हे तिला त्यातलं काहीच आवडत नाही. हा मेन मुद्दा. आणि मला तुम्हाला हे विचारायचं होतं की आता संस्था त्यांच्या अनुपस्थितीमध्ये तुम्ही संस्था सांभाळता. हां, मग पप्पा असतील, तुम्ही दोघेजण संस्था करते, तुम्हीच आहात दोघे सध्या तरी. तर मला सांगा की संस्था सांभाळत असताना तुमचं असं डेली रुटीन काय असतं की तुम्ही त्या मुलींची आई आहात, 40 मुलींची, मग तुम्ही कशी काळजी घेता त्यांची? पहाटे मी 4:30-5लाच उठते महाराजांसोबत. उठल्यानंतर एक अर्धा तास असं रूममध्येच थांबते. अर्धा तासानं उठून आंघोळ वगैरे करते. आंघोळ केल्यानंतर मी वरून खाली रूममधलं किचनमध्ये येते. किचनमध्ये आल्यानंतर साफसफाई करून येते आणि कणिक मळून येते. सुरुवातीला कणिक मळल्यानंतर आपलं भात टाकते, तर जाऊ उठतात. 2 जण मी चपाती लाटतो, 1 जणी जाऊ भाज्या करते, सुक्या भाज्या, पातळ भाज्या. तुमची फॅमिली पण जॉईन आहे ना? हां, जॉईंट फॅमिली. आम्ही जावा 4 जण जावा, सासूबाई, आम्हाला 4 दीर आहेत आणि माझा भाऊ बी इथंच असतो. म्हणजे जॉईंट फॅमिलीतले लोक 4 भाऊ एकत्र, त्यांची मुलं एकत्र, शिवाय संस्था ही एकत्र, असं सगळ्यांचं मिळून तुम्ही. काय नाही की आमची मुलं वेगळी खातात की संस्थेतल्या मुलींसाठी वेगळे, अजिबात नाही. तुम्ही कुठल्याही जरी मुलीला घेतलं आणि विचारलं की तू काय खातीस, की घरातली मुलं काय खातात, मुली तुम्हाला कोणताही सांगणार की आम्ही काय खातो आणि घरातली मुलं काय खातात. मुली जे खातात ना, आमची मुलं जे खातात ना तेच मुली खातात दरवर्षी. आणि दरवर्षी दिवाळीला जाताना मुलीला, आमची दिवाळी आधी असते, मुली दिवाळी तर खातात, नंतर घरी जातात दरवर्षी. आणि प्रत्येक सणाला मी 4.5-5 किलो डाळ टाकते, पुरण. प्रत्येक सणाला पोळ्या असतात. आता ह्याच्यात आमच्या घरातली मुलं पोळ्या खात नाहीत, पण संस्थेतल्या मुलींसाठी मी 4.5 किलो डाळ टाकते. प्रत्येक सणाला डाळ असते आमच्या, प्रत्येक सण आम्ही करतो. म्हणजे एक कुटुंब असतं तशी तुमची संस्था. आणि तुम्ही आता मुली अशा वेगळ्या नाही सांगत आम्ही कधीच. आल्यापासूनही आम्ही पाहिलं की तुम्ही एक जो मुलांना, इथल्या मुलींना लळा लावलाय तो खरंच कौतुकास्पद आहे. आणि तुम्ही दोघंच करते आहात, पप्पा असतील, तुम्ही. तर मला हेच सांगावं असं वाटतं की तुमच्या दोघांच्या स्वभावामध्ये जो प्रेमळपणा आहे ना, तोच त्यांच्याशी जोडलेला आहे. कारण प्रत्येकजण
पप्पांचं जरी कोणी नाव घेतलं तरी तो माणूस एक म्हणतो ना प्रेमळ व्यक्ती, प्रेममूर्ती म्हणूनच विख्यात आहे. आणि शेवटी तुमचाही आहे परिचय, त्यामुळे तुम्ही खरंच प्रेममूर्तीच आहात. आणि तुमच्याशी बोलून खरंच मला खूप छान वाटलं. मी परिवारातर्फे तुमचे सहर्ष आभार मानते की तुम्ही आपलं मत इथं व्यक्त केलं. मला इथं एक शेवटचाच प्रश्न विचारायचा आहे ताईंना, आणि तो प्रश्न खरंच असा भावनिक आहे. त्यांनी मला सांगायचं आहे फक्त की एक अशी कोणती व्यक्ती आहे आयुष्यात की जिच्याबद्दल तुम्हाला बोलायचं आहे, ह्याच्या मागे खंबीरपणे ती व्यक्ती आत्तापर्यंत उभी आहे. आत्तापर्यंत तुम्ही त्यांना सांगितलं आहे नाही सांगितलं मला नाही माहिती की तुम्ही माझ्यासाठी काय आहात, पण आत्ता या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही त्यांचे आभार माना. आणि असंच माझ्या आयुष्यात तुमचा आधार असावा, तुमचा सपोर्ट असावा, याची ही ग्वाही त्यांच्याकडून याच मुलाखतीतून घ्या. तसं मी कधी व्यक्त होत नाही, पण त्यांना माहीत असतं मला माझ्या आयुष्यामध्ये जास्त जर कोणी महत्त्वाचं असेल तर ते फक्त माझे आई वडील आहेत. आणि आई वडिलांची किंमत ज्यावेळी आपण आई वडिलांपासून दूर जातो त्यावेळेस कळतं. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये हा प्रसंग ज्यावेळी मी आत्ता बाहेर माझ्या एज्युकेशनल शिक्षणासाठी म्हणजे एज्युकेशन होतं ते कंप्लीट करण्यासाठी माझं दिल्लीला मला काही दिवस जावं लागलं. तर त्यावेळेस आई वडील ज्यावेळेस आपल्या सोबत असतात, आपल्याला असं करू नको, हे कर ते कर हे सांगत असतात, त्यावेळी आपल्याला त्यांची किंमत कळत नाही. पण ज्यावेळी आपण त्यांच्यापासून दूर जातो त्यावेळेस आपल्याला कळतं की आपलं म्हणजे आपल्या आई वडिलांचं, आपल्या परिवाराचं आपल्यावरती किती प्रेम असतं. तसं बघायला गेलं तर सगळा माझ्या परिवारावर माझा जीव आहे, पण जास्त करून जर मला कुणाच्या बद्दल जास्त जर प्रेम आणि जास्त जर काय वाटत असेल तर ते माझे वडील आहेत. तसं बघायला गेलं तर इतर वेळेस ते सांगत असं कर तसं कर, असं करू नको. मला कधी कधी राग येतो की मला असं सांगतात, माझ्याकडूनच का अपेक्षा करतात. पण ज्यावेळी मी त्यांच्यापासून दूर गेले त्यावेळेस मला इथं जर मी असते तर मी कोणती गोष्ट कीर्तनाला गेले किंवा कोणती गोष्ट जर भारी हातामध्ये उचलले तर नेहमी मला कोणतीच गोष्ट उचलून देणार नाहीत. बॅग असतील तर स्वतः उचलून घेणार. कोणती गोष्ट त्यांना मागण्याची गरज लागत नाही. म्हणजे असं जर दुसऱ्या ठिकाणी आपण गेलो तर आपल्याला दुसऱ्यावरती अवलंबून राहायला लागतं आणि त्याला आपण कोणती गोष्ट हक्कानं मागू शकत नाही. त्यांना सांगावं लागतं मला ही गोष्ट पाहिजे. पण आपले आई वडील म्हणजे आपला आई आणि वडील असे असतात की त्यांना कोणतीच गोष्ट की मला पाहिजे हे सांगावं लागत नाही. बरोबर. आणि त्यावेळेस मला असं म्हणजे तिथं खायला नीट नव्हतं. म्हणजे तिथलं जर जेवण बघितलं तर रिक्षामध्ये जायचं, तिथले धक्के, रोज सकाळचं उठायचं, कपडे कधी धुतले नव्हते, कपडे धुवायचे. मग असे आपल्या आई वडिलांची आठवण येते. कोणती गोष्ट पाहिजे असेल तर वडिलांना न मागतं त्यांना कळतं की ही गोष्ट हिला पाहिजे, मला जर कोणती गोष्ट आवडत असेल तर ती आधी आणून ठेवणार. पण तिथं गेल्यावरती आपण असं पूर्णपणे स्वतः विचार करायला लागतो. इथं जर बघायला गेलं तर आपले खर्च करणारे वडील असतात, तेव्हा आपल्याला काय कोणती गोष्ट खर्च करतोय किंवा त्याचं भान नसतं की एवढे एवढे पैसे जातात. पण ज्या वेळेस आपण दुसरीकडे राहतो त्यावेळेस समजतं की बाबा एवढा पैसा कुठं जातोय, की आपण त्यावेळेस मग पैसा खर्च आवरून करायला लागतो. मग तेव्हा कुठं मला जाणवलं बाबा आपले आई वडील आपल्याला किती प्रोटेक्ट करत असतात आणि चांगलं वाईट का शिकवत असतात. तर त्यांना वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कायम ते सोबत राहू शकत नाही. तर आपल्याला ह्याच्यातून काहीतरी शिकायला मिळावं याच्याकरता ते शिकवत असतात. म्हणजे हा प्रसंग मी पहिल्यांदा कसं अनुभवला की मी कधीच घर सोडून आणि आई वडिलांना सोडून कुठंच राहिली नाही, पण पहिल्यांदा राहिले आणि ह्याच्यातून मला बरेचसेच अनुभव मिळाले. हा प्रसंग माझ्यासाठी भावनिक. ज्या वेळेस ते मला सोडून येत होते माझे आई बाबा, त्यावेळेस ते सुद्धा माझ्यासाठी रडत होते. म्हणजे ते आपल्या भावना व्यक्त करत नाहीत, दाखवत नाहीत, पण आपल्या आई वडिलांचं आपल्यावर प्रेम नसतं हे असं कधीच नसतं. ते दाखवत नाहीत पण ते आपल्यावर प्रेम करत असतात, पण आपल्या चांगल्यासाठी ते आपल्यावर रागवत असतात. बरोबर. म्हणून मला
जर मी या ठिकाणी आज आहे किंवा मला अजून यशाचं शिखर गाठायचं ते माझ्या स्वतः करता नाही. मला फक्त कोणी मला मोठं म्हणावं किंवा कोणी माझा सन्मान करावा किंवा दुसऱ्यांकरता मला नाही मोठं व्हायचं. तर मला माझ्या आई वडिलांच्या नजरेमध्ये आणि मला माझ्या वडिलांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याकरता मी आतापर्यंत जे करत आले ते फक्त त्यांच्यासाठी करत आले. मला याच्यातून स्वतः कधीच वाटलं नाही की मला लोकांनी मान द्यावा किंवा लोकांनी मला मोठं समजावं किंवा मोठ्या ठिकाणी ठेवावं. पण मला फक्त त्या ठिकाणी पोचायचं फक्त माझ्या आई वडिलांसाठी. असा एखादा कोणता किस्सा झालेला आहे का वडिलांच्या आणि तुमच्या बाबतीत? वडिलांच्या बाबतीत आणि तुमच्या बाबतीत कोणता असा किस्सा जो खरोखर तुम्हाला अजून भावनिक करतो? तेच ना, मी आता दिल्लीला होते तोच की इतर वेळेस मी 24 तास त्यांच्या सोबत असते. म्हणजे लहानपणापासून वयाच्या 5व्या वर्षापासून ते आत्तापर्यंत कधीच मी कुठं बाहेर राहिलेली नाही. पण आत्ता असा प्रसंग होता की मला त्या शिक्षणासाठी माझ्या एज्युकेशनल प्रॉब्लेम होता. मग त्याच्यासाठी मला दिल्लीला जावं लागलं. मग तो प्रसंग ज्या वेळेस आला इथं मला सगळं हातात जागेवर पोहोचेल का तर माझे आईबाप माझ्या आधीच काळजी करतात. ते सगळं मला जागेवर पोहोचवतात. पण तिथं असताना माझ्यासोबत कोणी नव्हतं. माझा भाऊ होता. पण भाऊ तेवढी माया करतो पण आपल्याला कोणती गोष्ट सांगावी पाहिजे ती त्याला सांगावी लागेल. पण आई वडील असे असतात की त्यांना कोणती गोष्ट मला पाहिजे हे सांगण्याच्या तिथे देतात. तिथे ज्यावेळेस मी गेले तर मला पाण्याची बॉटल पाहिजे असेल तर वडील असतील तर मी त्यांना पैशाचा मी विचार करणार नाही, पप्पा मला पाणी घ्यायचंय. पण तिथं भाऊ सोबत होता. पैशाचा जर आपण विचार करत असेल तर आपण त्याला डायरेक्ट म्हणू शकतो मला पाणी प्यायचंय. मग त्यावेळेस आम्ही दोघं ज्यावेळेस राहत होतो, इथं आपण घरी राहतो त्यावेळेस प्रत्येक गोष्ट अनलिमिटेड वापरतो. पण ज्यावेळेस आपण बाहेर राहतो त्यावेळेस आपल्याला तिथं पैसे जास्त खर्च नाहीत करायचे, लिमिटेड वापरायचे. म्हणून त्या गोष्टीचा आपण विचार तेव्हा करू लागतो. इथं आपले आई वडील विचार करणारे असतात पण त्या गोष्टीचा विचार आपण तेव्हा करतो की बाबा मला इथं एवढे जास्त पैसे नाही घालवायचे. इथं रिक्षानं जाता येत होतं पण आम्ही 5-6 किलोमीटर दोघं चालत जात होतो का तर रिक्षाला रोजचा 200 रुपये खर्च आहे. आणि जेवणाचं म्हटलं तर इथं घरी पाहिजे ती गोष्ट मिळते पण बाहेरच्या ठिकाणी ज्यावेळेस आपण जातो जेवणाला चव नसते. घरी आपण हक्काने बोलू शकतो मला ही गोष्ट खायची नाही, मला दुसरं काहीतरी बनव. पण बाहेर आपण जर गेलो तर तिथं भेटते तीच खावं लागतं. तेव्हा आपल्याला परिवाराची आपल्या घरच्यांची आपल्याला आठवण येते. बरोबर आहे. आणि एकंदरीत तुमच्या आयुष्याचा विचार करता तुम्ही डॉक्टर आहात, कीर्तनकार आहात, संस्था चालवताय, तर एकंदरीत आयुष्याचा विचार करून तुम्ही नवीन यंग कीर्तनकारांना काय संदेश द्याल? यंग कीर्तनकारांना माझा हाच संदेश असेल की ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की तरुण पिढी सहसा या मार्गात येत नाही. मग ही तरुण पिढी जर जे तरुण माझे बंधू भगिनी कीर्तनकार असतील तर कीर्तनाच्या माध्यमातून माझं त्यांना एकच सांगणं आहे की आपलं वेद पुराण शास्त्र याच्यासोबत आजच्या जनरेशनसाठी आजच्या युथसाठी तुम्ही जे चांगले संदेश त्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवता येतील तेवढे पोहोचवा की जेणेकरून त्यांना परमार्थाची आवड, संप्रदायाची आणि आपला धर्म जोपासण्याची आवड त्यांच्यामध्ये निर्माण होईल. तेव्हा कुठं आपली पिढी किंवा आपला महाराष्ट्र आपला भारत तेव्हा कुठं खऱ्या अर्थानं ज्यावेळी आपल्या तरुण पिढीचे विचार स्वातंत्र्य होतील तेव्हा कुठं खऱ्या अर्थानं आपला देश स्वातंत्र्य झाला असं म्हणायला हरकत नाही. की त्यांचे जे मर्यादित विचार मानले गेले शास्त्राच्या बाबतीत, संप्रदायाच्या, परमार्थाच्या बाबतीत त्याला कुठे मोकळी भेटली पाहिजे आणि त्यांच्याकरताही व्यासपीठ उपलब्ध झालं पाहिजे की त्यांना आपले विचार समाजापर्यंत पोहोचवता येतील. तर तुम्ही आपल्या जे तरुण कीर्तनकार आहेत बंधू भगिनी त्यांना माझं एकच सांगणं आहे की तुमचे विचारधारा जास्तीत जास्त करून तरुण मंडळीपर्यंत पोहोचवण्याचा आणि त्यांच्या शब्दामध्ये म्हणजे त्यांना तरुण मंडळींना त्यांच्या भाषेत बोललेलं कळतं तर त्यांच्या शब्दामध्ये त्यांच्या कोणत्या कृत्या करून किंवा कोणते उपक्रम राबवून आपल्याला चांगल्या मार्गाने त्यांच्यापर्यंत ते विचार पोहोचवता येतील असे प्रयत्न आम्ही देखील करू असे मी आमच्या तरुण पिढीला सांगू इच्छिते. धन्यवाद.
खरं तर तुमच्याशी बोलून इतकं छान वाटतंय आणि मला असं वाटतही नाही की आज आपण पहिल्यांदा बोलतोय, कारण वयाचंही खूप अंतर आहे. खूप नाही, बऱ्यापैकी आहे. आणि माझ्या मोठ्या बहिणीसारख्या तुम्ही आहात. तर तुम्ही आज ओम साई क्रिएशनच्या या प्रकल्पाला एक सहकार्य केलं खूप मोठं, आणि आपल्या भावना, आपल्या आयुष्यातले अनुभव, अडचणी इथं मांडल्या आणि समाजाला खूप छान छान संदेश तुम्ही या मुलाखतीतून दिलेत. तर मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला ओम साई क्रिएशनचा हा प्रकल्प कसा वाटतो? सगळ्यात आधी तर ओम साई परिवार शब्दातच परिवार आहे. हो. आणि जिथं परिवार येतं तिथं प्रेम आणि अतूट जिव्हाळ्याचं नातं निर्माण होतं. हो. कारण परिवारा शब्दातच आपुलकी आहे. हो. आणि असा हा आमचा ओम साई परिवार जो जिव्हाळ्याचा, आपुलकीचा आणि प्रेमाचा. तर हा उपक्रम मला नाही वाटत की कोणत्याच चॅनलने किंवा कोणत्याच यूट्यूबकाराने राबवला असेल आणि राबवतील. म्हणजे नवीन उपक्रम आहे आणि घर बसल्या एका कीर्तनकारासाठी खूप प्राऊड मुवमेंट आहे की त्याचं मुलाखत घेणं किंवा त्याच्या जीवनाबद्दल तुम्हाला जाणून घेण्यात किती रुची आहे आणि त्याचा जीवन प्रवास. असं सहसा कीर्तनामध्ये लोक कीर्तन ऐकतात, पण त्याची पर्सनल लाईफ कशी आहे, त्याचं जीवन कसं होतं आणि त्यांनी किती अडचणीतून हा प्रवास इथपर्यंत गाठलेला आहे हे लोकांना माहीत नसतं. पण ह्या आपल्या ओम साई परिवाराच्या माध्यमातून कीर्तनाचे विचार तर लोकांपर्यंत पोहोचतातच, पण कीर्तनकारांच्या जीवनातील की कीर्तनकार कसा घडला किंवा कीर्तनकार एक चांगला माणूस कसा बनला हे तुम्हाला ह्या व्हिडिओ म्हणजे मुलाखतीमार्फत आपल्या ओम साई परिवारातर्फेच. आणि ही खरंच हा उपक्रम एवढा सुंदर आहे आणि या उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि नक्कीच आपल्या ओम साई परिवाराच्या मार्फत हा उपक्रम आपल्या घराघरामध्ये पोहोचावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि ओम साई परिवाराचे खूप खूप धन्यवाद की मला या योग्यतेचं समजलं की माझी मुलाखत. कारण मज पामराये काय थोडंपण पायाची वाहनं पायबरी, पण त्या भगवंताची कृपा आणि मी सांगितलं की माऊलींचं नेहमी आशीर्वाद माझ्या नेहमी पाठीशी असतात. आणि त्यामुळे मला इथं या ओम साई परिवारात मार्फत सगळ्या लोकांसोबत इंटरॅक्ट होण्याची संधी मिळाली. तर खूप खूप धन्यवाद ओम साई परिवाराचे.